Dr. Anand, are you there? Please unmute yourself, Dr. Anand. ओके, हा, तोपर्यंत आपण सर्वांचं स्वागत या सेशन मध्ये. आपली जी कार्डिओलॉजीची सिरीज चालू केलेली आहे, पार्टिसिपंट्स मॅक्सिमम आलेले आहेत. मी एक वेळेस यस, डॉक्टर आनंद आलेले आहेत. अरविंद फड, चैताली डोंगरे मॅडम. हॅलो. यस यस यस, नमस्ते सर. एस के पाटील सर. प्रॉब्लेम असल्यामुळे लॉग इन होत नव्हतं. राईट, काही प्रॉब्लेम नाही. डॉक्टर सीतम सर, आपल्याला मधला खूप मोठा मीडियाचा एक्सपर्ट आहेत, ते सुद्धा जॉईन झालेले आहेत. सुहास राजमाने, समृद्धी, प्रज्ञा जेनेसिस, आय थिंक ओके. त्यानंतर यादव सर, आमचे नेहमी म्हणजे प्रत्येक सेशनला असतात, ते माझे गुरु पण आहेत. यानंतर काहींचे नाव येत नाहीत, तर मी सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आपण तुमचा वेळ न घालवता हे सेशनची लिंक जर कोणाकडे नसेल, कोणाला तुम्हाला पाठवायचं असेल, हे जर इम्पॉर्टंट सेशन वाटत असेल काही लोकांना, तर तुम्ही लिंक शेअर करू शकता. त्याचबरोबर तुमचे क्वेश्चन्स तुम्ही फेसबुक, काही फेसबुकला पण ऑडियन्स आहेत, तर फेसबुकच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही विचारू शकता, जेणेकरून मला फेसबुकचे क्वेश्चन्स आमची टीम कलेक्ट करून देईल. हे एक डिस्कशन सेशन राहील. डिस्कशन सोबत तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील, आणि डिस्क्लेमर अनाउन्स करतो की हे फक्त अवेअरनेस साठी सेशन्स आहेत. या सेशन मधली जी इन्फॉर्मेशन आहे ते एक ऑथेंटिक डॉक्टर्स देत आहेत, त्यामुळं व्हॅलिड इन्फॉर्मेशन राहील. परंतु कुठले तुमचे ही ट्रीटमेंट न समजता तुम्ही हा एक सल्ला समजणं गरजेचं आहे, आणि हे तुमच्या फक्त अवेअरनेस साठी आहे. अंतिम जो काही तुम्हाला ज्या वेळेस अशी लक्षणं किंवा याच्याशी रिलेटेड आजार असतील, तर तो निर्णय तुमचा आहे की तुम्ही डॉक्टरांना तुमच्या कन्सल्ट करून घेऊनच ट्रीटमेंट केली पाहिजे. तर वेलकम टू ऑल ऑफ यू. आपल्या पूर्वीचं जे सेशन होतं, म्हणजे ब्लड प्रेशर म्हणजे काय, हे जे सामान्य लोकांमधला जो स्टिग्मा आहे किंवा एक गैरसमज आहेत, ते दूर केले. यानंतर या सेशन मध्ये आपण नेहमीच ऐकतो, हार्ट अटॅक आला, अटॅकनी गेला, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शननी गेला. म्हणजे नेमकं काय झालं? कारण आपल्यामध्ये एक भीती बसलेली आहे हार्ट अटॅक, आणि आता न्यूज अशा असतात की कोणालाही कधीही हार्ट अटॅक येऊ शकतो. मग बरेच जे काही पेशंट्स आहेत, तर ते पेशंट हे भीतीने, म्हणजे नेमकं काय आपल्याला छातीत दुखतंय, म्हणजे अटॅक तर येत नाही ना, या भीतीने सुद्धा आपण गुगल करतो. आणि मी स्पेशली आवाहन करेल सर्वांना की तुम्ही युअर डॉक्टर नोज मोर दॅन युअर गुगल. कारण गुगल पेक्षा तुमचा डॉक्टर जो आहे तो जास्त जाणतो. कारण गुगलवर जी इन्फॉर्मेशन आहे, तर ती इन्फॉर्मेशन, प्रत्येक इन्फॉर्मेशन ही सत्य असेल असंच नाही. कारण तिथं असे फिल्टर नाहीयेत की कुठले इन्फॉर्मेशन सत्य आहे आणि कुठली इन्फॉर्मेशन असत्य आहे अशी मानणारी. प्रत्येकाच्या अनुभवावरून सुद्धा बऱ्याच इन्फॉर्मेशन ह्या गुगलमध्ये दिलेल्या आहेत. परंतु त्यामुळं त्या इन्फॉर्मेशन तुम्हाला ऑथेंटिक सोर्स आम्ही सांगू, कुठल्या सोर्सवर तुम्ही साईटवर बघितलं पाहिजे. WHO हे ऑथेंटिक सोर्स आहे, किंवा इंडियन कार्डिओलॉजी असोसिएशन असेल, अमेरिकन कार्डिओलॉजी असोसिएशन असेल, तर त्यांच्या साईटवर ही इन्फॉर्मेशन सत्य असते. त्याचबरोबर जे लोक या क्षेत्रामध्ये खूप वर्षापासून काम करतात, ते व्हॅलिड आहेत, त्यांच्या डिग्री आहेत. तर अशा लोकांनी सुद्धा त्यांच्या म्हणजे जसे की आता कार्डिओलॉजी डिपार्टमेंट जे हॉस्पिटल, डॉक्टर आनंद आपल्याला आज गाईड करणार आहे, तर त्यांची ती व्हॅलिड इन्फॉर्मेशन, त्यांनी हजारो पेशंट्स पाहिलेले असतात, त्यांनी त्याच्यामध्ये तज्ज्ञ असतात. तर कोणाच्याही भयकाव्यामध्ये येऊन आपण बरेच वेळेस त्या ट्रीटमेंट करतो आणि आपला
जीव धोक्यात टाकतो असं म्हणलं तरी चालेल. तर ह्या सेशनचे हेच उद्देश आहे की तुम्हाला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जावी, तुमच्या शंकांचं निरसन केलं जावं. आणि अशी लोक आपल्याला भेटत नाहीत किंवा त्यांना इंटरॅक्ट होणं आपल्याला शक्य होत नाही, कारण त्यांचा 5-10 मिनिटाच्या सेशनमध्ये तुम्हाला जरी इन्फॉर्मेशन घ्यायची असेल किंवा तुम्हाला कन्सल्ट करायचं असेल तर 1000 ते 1500 रुपये फीस देऊन आपण 10 मिनिटामध्ये त्यांचा कन्सल्टेशन घेतो. संपूर्ण शंकांचं निरसन होत नाही. म्हणून बऱ्याच वेळेस आपल्याला तशाच शंका राहतात, मग आपण त्या शंका घेऊन जगतो. तर तसं होऊ नये म्हणून डॉक्टर आनंद यांना मी ही कार्डिओलॉजी सिरीज चालू करायला म्हणजे विनंती केली. त्यांनी विनंतीला मान दिला आणि त्यांचा तो बहुमूल्य वेळ आहे. म्हणजे प्रत्येक सेशनला ते 10 मिनिट त्यांचे 1000 रुपये सेशन्स होतात, तरीही ते आपल्याला फ्री इन्फॉर्मेशन देत आहेत. आणि तुमच्या शंकांचं 1 तास तुमच्या ज्या काही समस्या असतील, तुमच्या परिवाराच्या असतील किंवा आपल्या स्वतःच्या, तर तुम्ही ते बिनधास्तपणे विचारा. त्यांचं आम्ही शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करू. तर चालूयात. ह्या सेशनमध्ये डॉक्टर आनंद हे आपल्याला हार्ट अटॅक म्हणजे काय, तो कसा आपण प्रिव्हेंट केला जावा, त्याचबरोबर त्याचे लक्षणं काय आहेत आणि त्याच्याबद्दलचे समज आणि गैरसमज काय आहेत हे आपल्याला सांगतील. ओव्हर टू डॉक्टर आनंद मुंडे. त्यांचा परिचय ज्यांना माहित नाही त्यांना करून देणं माझं कर्तव्य ठरतं. तर डॉक्टर आनंद मुंडे हे MBBS त्यांचं लातूरहूनच झालेलं आहे. त्यानंतर DNB त्यांची दिल्लीला झालेली आहे. DCS झाले दिल्लीला, खूप नामांकित कॉलेजमध्ये. त्यानंतर त्यांचं कार्डिओलॉजी मध्ये DM हे उस्मानिया कॉलेजला झालं हैदराबादला. आणि ते बऱ्याच दिवसापासून इथं JJ हॉस्पिटलला एक सिनियर कन्सल्टंट म्हणून आहेत सध्या, जे काम करतायत. आणि त्यांनी 200च्या वर अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी केलेले आहेत. त्यांचा खूप मोठा अभ्यास आहे कार्डिओलॉजी. त्यांचं एकच मिशन आहे की प्रिव्हेन्शन. कारण ट्रीटमेंट तर करणं गरजेचं असतं डॉक्टरांना, परंतु त्यांचा भर असतो की लोकांनी प्रिव्हेंट करू शकतात, केलं पाहिजे, काही गोष्टी ह्या प्रिव्हेंट करू शकतो. तर त्यातून हे प्रेरित होऊन त्यांनी हे सेशन्स चालू केलेले आहेत. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर आंबेकर सर. सरांनी फार चांगली प्रस्तावना मांडलेली आहे आजच्या टॉपिक विषयी. तर आपण जास्त वेळ न दवडता हृदयरोग काय आहे त्याच्याविषयी जाणून घेऊया. आपण स्टार्ट करूया सर. हो, PPT मी तर आपण आज हृदयरोग काय असतो किंवा सर्वसाधारण भाषेमध्ये आपण म्हणतो हार्ट अटॅक आला, तर नेमका हार्ट अटॅक म्हणजे काय असतो. आपण दैनंदिन जीवनामध्ये बरेच वेळेला अटॅक अशा गोष्ट ऐकतो. त्याच्यामध्ये हार्ट अटॅक असतो, मिरगीचा अटॅक असतो किंवा मेंदूमध्ये रक्तस्राव होणे, स्ट्रोक होणे, त्याला पण अटॅकच म्हणतो आपण. तर हे या प्रत्येक गोष्टीच्या अटॅक मध्ये फरक असतो. जो स्ट्रोक असतो तो मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यामुळे किंवा मेंदूमध्ये रक्त पुरवठा कमी झाल्यामुळे होतो. आणि जो मिरगीचा अटॅक असतो त्याला आपण एपिलेप्सी किंवा सीझर्स असं म्हणतो. हा जो हार्ट अटॅक आहे, हा जो अटॅक आहे तो हृदयाशी संबंधित आहे, हार्ट अटॅक. तर हार्ट अटॅकला आपण सर्वसाधारण मेडिकल भाषेमध्ये मायोकार्डियल इन्फार्क्शन किंवा कोरोनरी आर्टरी डिसीज असे म्हणतो. नेक्स्ट स्लाइड सर. तर प्रस्तावनेमध्ये आपल्याला की या आजाराची व्याप्ती किती आहे हे समजणं अगोदर गरजेचं आहे. की हृदय व हृदय रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार हा फार कॉमन आहे आणि शक्यतो 60 किंवा 65 वर्ष वय किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना तो ग्रासित करतो. पण याचा अर्थ असा नाही की 60 वर्षाखालील लोक सुरक्षित आहेत. तर आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये 20 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांमध्येही बऱ्याच प्रमाणात हृदय किंवा रक्तवाहिन्यांसंबंधी आजार आढळून येतात.
तर 2012-13च्या आकडेवारीनुसार 17.3 दशलक्ष म्हणजे जवळपास 1.25 कोटी लोकांचा मृत्यू हा हृदयविकारामुळे झाला. आपण ही जी आकडेवारी आहे ती फक्त मृत्यूविषयी आहे. तर जर आजाराची जी व्याप्ती आहे यावरून तुम्हाला लक्षात येईल की एवढे लोक मेलेले आहेत. तर किती म्हणजे या आजाराची व्याप्ती जास्त असेल हे आपल्याला याच्यावरून लक्षात येईल. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या 2019च्या आकडेवारीनुसार 20 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील लोकांमध्ये 48 म्हणजे जवळपास 50% लोकांमध्ये काहीतरी कार्डिओव्हास्क्युलर डिसीज आहे. मग तो कोरोनरी आर्टरी डिसीज असो किंवा हायपरटेन्शन असो किंवा व्हॅल्व डिसीज असो किंवा कंजेनायटल हार्ट डिसीज असो, तर जवळपास 50% लोक जगभरामध्ये या आजाराने पीडित आहेत. तर कोरोनरी हार्ट डिसीज हा त्यापैकी अंदाजे 1/3 भाग आहे. कोरोनरी म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या शिरा किंवा धमने असतात त्यांना कोरोनरीज म्हणतात. तर या कोरोनरीज मध्ये ब्लॉक मुळे होणारा आजार हा जवळपास 1/3 लोक आहेत ज्यांच्यामध्ये आढळून येतो. आणि ऍक्सिडेंट्सच्या नंतर हृदयरोग हा प्रथम क्रमांकाचे कारण आहे मृत्यूचे जगभरात सध्या. तर फक्त ऍक्सिडेंट्सच आहेत जे आपल्या पुढे हृदयरोगाच्या पुढे आहेत. तर यावरून लक्षात येतं की आपण या आजाराची व्याप्ती जी आहे किती मोठी आहे. नेक्स्ट. तर हृदयविकाराचा झटका म्हणजे काय? स्लाइड मॅक्झिमाइज करा. तर या स्लाइड मध्ये पहिल्या चित्रामध्ये आपल्याला दिसतं आहे की हृदय आहे आणि लाल रंगाच्या 2 रेघा आहेत उजवीकडे आणि डावीकडे. तर उजवीकडची जी लाल रंगाची रेघ आहे ती कोरोनरी आर्टरी किंवा धमनी आहे जी हृदयाला रक्तपुरवठा करते. ती उजव्या बाजूची धमनी आहे, त्याला राईट कोरोनरी आर्टरी असे म्हणतात. डाव्या बाजूची जी लाल रंगाची फांद्या असलेली जी धमनी आहे ती लेफ्ट कोरोनरी आर्टरी म्हणतात. ती डिवाइड होऊन नंतर त्याच्या 2 आर्टरी LCX आणि LED अशा तयार होतात. अशा नॉर्मली अशा धमन्या असतात. तर हृदयविकाराचा झटका म्हणजे जेव्हा हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांपैकी एखादी धमनी बंद पडते किंवा ती अंशतः ब्लॉक होते, त्यावेळेला हृदयविकाराचा झटका येतो. म्हणजे ज्या भागाला ती धमनी सप्लाय करत असते तो भाग निकामी होतो किंवा त्याचे काम कमी होऊन जाते, याला हृदयविकाराचा झटका असे म्हणतात. तर या आजारामध्ये नेमकं काय होतं की हृदयावरील धमन्या जे आहेत ते कशा ब्लॉक होतात. तर पहिल्या चित्रामध्ये आपल्याला दिसतं आहे की सर्कल बनवलेलं, गोल बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये धमनीचा कट सेक्शन दाखवला आहे. तर धमन्यांच्या आतमधून प्लेक्स किंवा असे फलक तयार होतात ज्याच्यामध्ये चरबी, कॅल्शियम अशा गोष्टी जमा होऊन असे फ्लेक्स तयार होतात व धमनीचं जी ल्युमेन आहे किंवा जी जागा आहे ती अरुंद होते आणि रक्तपुरवठा होण्यासाठी त्याच्यामुळे अटकाव निर्माण होतो. तर कधी कधी हे जे फ्लेक्स आहेत किंवा फलक आहेत किंवा आपण मराठी भाषेमध्ये धमनी काठिण्य म्हणतो सॉरी, तर हे फ्लेक्स हळूहळू वर्षानुवर्ष वाढत जातात आणि जसे जसे ते अरुंद होत जातात तसे तसे हृदयाला रक्तपुरवठा कमी होत जातो. हृदयाला रक्तपुरवठा कमी झाला की ऑक्सिजनची कमी झाल्यामुळे आपल्याला त्याचे लक्षणं जाणवायला लागतात, जसे की छातीमध्ये दुखणे, दम लागणे, धडधड होणे, हे लक्षणं जाणवायला लागतात. आपण त्याविषयी सविस्तर डिस्कस करणारच आहोत. तर हा एक प्रकार आहे. आणि दुसरा प्रकार आहे की दुसरी जी आकृती आहे त्याच्यामध्ये गोल सर्कल मध्ये दाखवलेलं आहे की हे जे प्लेक्स आहेत ते कधी कधी रप्चर होतात म्हणजे फुटतात आणि ज्या वेळेला धमनीच्या जी भिंत असते त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये ब्लड येतं त्यावेळेला रक्ताची गुठळी तयार होते. इथं दाखवलेलं आहे ब्लॅक कलर मध्ये की कशी रक्ताची गुठळी तयार झालेली आहे आणि ती रक्ताची गुठळी मग
जी ल्युमिन आहे किंवा जी कॅव्हिटी आहे ब्लड वेसलची त्याला पूर्णपणे बंद करते आणि पुढे रक्तप्रवाह बंद होतो. तर आपण या खालील चित्रामध्ये पाहू शकता की रक्ताची गुठळी तयार झाली आहे आणि ती जी धमनी ज्या भागाला ब्लड सप्लाय करत आहे तो भाग निकामी होतो. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे तो भाग डॅमेज होतो, निकामी होतो, त्याचे फंक्शन कमी होते किंवा फंक्शन करणे बंद होते. तर या गोष्टीला आपण हृदयविकाराचा झटका म्हणतो. तर याच्यामध्ये हा जो दुसऱ्या चित्रामधील जो प्रकार आहे त्याला स्टेमी म्हणतो आपण. ST इलेव्हेशन मायोकार्डियल इन्फार्क्शन ही मेडिकल इमर्जन्सी असते आणि जेवढ्या लवकर आपण उपचार घेऊ तेवढा जो डॅमेज होणारा भाग आहे तो आपण वाचवू शकतो. आणि जो पहिल्या चित्रामधील प्रकार आहे त्याच्यामुळे आपल्याला एनस्टेमी की नॉन किंवा अनस्टेबल एंजायना किंवा स्टेबल एंजायना अशा प्रकारचा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तर हे हृदयविकाराचे प्रकार आहेत. तसं हृदयविकार म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, समजा एक रोपटं आहे, आपण रोज पाणी देतो त्याला, तर ते वाढत जातं. पण आपण एक 10 दिवस 15 दिवस पाणी दिलं नाही तर ते सुकायला लागतं, हळूहळू सुकत जातं. पण सुकत असताना परत आपण जर पाणी परत द्यायला सुरू केलं तर ते परत वाढायला लागतं, त्याची ग्रोथ व्हायला सुरू होते आणि परत ते पहिल्यासारखं हरभरं होतं. पण समजा आपण 1 महिना 1.5-2 महिने पाणी दिलंच नाही आणि ते पूर्णपणे वाळून गेलं आणि त्यानंतर आपण पाणी दिलं तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही, तर ते वाढत नाही. तर तसंच असतं, जसं हृदयाचे जे मांसपेशी असतात त्याला रक्तपुरवठा बंद झाला तर ते एका टाइम फ्रेम मध्ये किंवा एका वेळेमध्ये जे टाइम फ्रेम दिलेली आहे त्या वेळेमध्ये जर रक्तपुरवठा सुरळीत झाला तर तो जो भाग निकामी होणार आहे तो निकामी होण्यापासून वाचवला जाऊ शकतो. आणि बरेच म्हणजे त्या टाइम फ्रेमच्या नंतर जर समजा ती धमनी तरी उघडलीच नाही, रक्तपुरवठा सुरळीत झालाच नाही, तर त्या रोपट्याप्रमाणे हृदयाचे जे मांसपेशी आहेत त्यांचे हाल होतात की तो त्या धमनीने सप्लाय केलेले जो भाग आहे तो पूर्णपणे निकामी होतो. नंतर ती धमनी उघडली तरी त्याचा काही फायदा होत नाही. तर याचा अर्थ असा आहे की आपण जेवढ्या लवकर हृदयविकाराचा झटका आल्यानंतर जेवढ्या लवकर आपण मेडिकल मॅनेजमेंट किंवा मेडिकल हेल्प घेऊ तेवढं त्या गोष्टीपासून त्रास होणे किंवा मृत्यू होण्याचं प्रमाण आपण कमी करू शकतो. नेक्स्ट. तर स्लाइड्स विजिबल नाही आहेत. बऱ्याच जणांना हा मुद्दा क्लिअर झाला असेल की आता हार्ट अटॅक म्हणजे काय किंवा हृदयाचा झटका येतो कसा. तर जर तुम्हाला म्हणजे लक्षात आलं असेल किंवा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही याबद्दल विचारू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही यस टाईप करा, आपण पुढचा लगेच जो काही पार्ट आहे तो चालू करू. म्हणजे टाईप चार्ट मध्ये चॅट बॉक्स मध्ये यस टाईप करा जर क्लिअर झाला असेल तर. नाहीतर आपल्याला काही डाऊट्स असतील तर तुम्ही डाऊट्स विचारा. तुम्ही लगेचही विचारू शकता डाऊट हो या स्लाइड विषयी. जर कोणाला डाऊट नसेल तर आपण पुढे पुढच्या स्लाइडकडे जाऊ. करा, म्हणजे इंटरॅक्टिव्ह राहायला पाहिजे. तुम्ही केलेलं आहे. यस यस ओके ठीक आहे. तर आपल्याला हृदयरोग म्हणजे काय आहे, त्याचे प्रकार काय असतात, एक्झॅक्टली काय होतं हे लक्षात आलेलंच आहे असं आम्ही गृहीत धरतो. किंवा कोणाला जर प्रश्न असेल याविषयी तर विचारू शकता तुम्ही अनम्यूट करून. हा ओके सर. तर हृदयविकाराचा झटका आला तर आपण काय करायला पाहिजे की तुमच्या हृदयाचे नुकसान कमी करण्यासाठी आणि तुमच्या वेदना कमी करण्यासाठी तुम्हाला डॉक्टर उपचार देतील. हृदयाच्या झटक्यावर जितक्या लवकर उपचार केले जातील तितके उपचार चांगले काम करेल.
आता मी तुम्हाला रोगट्याचं उदाहरण सांगितल्याप्रमाणे जेवढ्या लवकर उपचार घ्याल तुम्ही तेवढे चांगले आहे. तर जे टाइम फ्रेम दिलेले आहेत आपल्याला गाईडलाईन्स नुसार, तर पहिले 2 तास जे असतात ते गोल्डन आवर म्हणतात आपण. तर पहिल्या 2 तासाच्या आत जर आपण उपचार घेतलेला असेल तर शक्यतो तुम्हाला भविष्यामध्ये होणाऱ्या तकलीफ किंवा मृत्यू, अकाली मृत्यूचं प्रमाण आपण फार कमी करू शकतो. तर याच्यामध्ये तसं तर पहिले 2 तास सर्वात महत्वाचे आहेत, पण पहिले 10 ते 12 तासापर्यंत आपण जो थ्रोम्बोलायसिस किंवा प्रायमरी अँजिओप्लास्टी आहे या गोष्टींचा फायदा होऊ शकतो. ओके. तुमच्या हृदयाच्या स्नायूंना जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक मिनिट हा महत्वाचा असतो, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. ओके. तर आपल्याला छातीत दुखत असेल तर आपण रुग्णवाहिका बोलवावी का किंवा आपण रुग्णालयात जावं का? तर उत्तर आहे हो. तर कधी बोलवावी की जर मला वेदना होत असतील, त्या नवीन किंवा गंभीर स्वरूपाच्या असतील किंवा श्वास घेण्यात त्रास होत असेल किंवा ती काही मिनिटापेक्षा जास्त काळ टिकते. काही मिनिट बऱ्याच जणांना छातीमध्ये दुखतं, पण ते म्हणतात की मला असं 2-3 सेकंद चमक आल्यासारखं दुखतं आणि लगेच जातं. तर शक्यतो जे काही सेकंद टिकणारी जी छातीमधले पेन किंवा दर्द, वेदना जी आहे ती हार्ट अटॅक असण्याचे चान्सेस कमी असतात. पण जर काही मिनिटे किंवा एक 15-20 मिनिटे जर टिकत असेल जर तुमची वेदना, याचा अर्थ तुम्हाला हार्ट अटॅक असण्याची शक्यता जास्त असते. आणि जेव्हा जर वेदना ही तुम्ही चालल्यावर किंवा काही ऍक्टिव्हिटी केल्यावर जर वाढत असेल तर हार्ट अटॅक असण्याचे किंवा हृदयाशी संबंधित चेस्ट पेन असण्याची शक्यता जास्त असते. तर यापैकी जर तुम्हाला होणारी वेदना ही अशा प्रकारची असेल तर तुम्ही लगेच रुग्णवाहिकेला बोलवावं किंवा हॉस्पिटलमध्ये जावं. तर छातीत दुखणे म्हणजे तुम्हाला हृदयाचा झटकाच आला आहे का? म्हणजे प्रत्येक छातीत दुखणं म्हणजे हृदयाचा झटका आहे का? तर उत्तर आहे नाही. तर इमर्जन्सी डिपार्टमेंटमध्ये बहुतेक येणारे लोकांना हृदय विकाराचा झटका आलेला नसतो. जवळपास 75% लोकांना छातीत दुखणं हे काही कमी गंभीर असलेल्या कारणांमुळे असू शकतात, जसं की स्नायूच्या स्पाझम होणे किंवा ज्या बरगड्यांचे जॉईंट आहेत त्यांचं दुखणं किंवा संधिवात असणे किंवा मार लागलेला असणे किंवा कोणाला सर्वायकल स्पॉन्डायलिसिस म्हणजे मणक्याचा झीज झाल्यामुळे अशा प्रकारच्या छातीमध्ये दुखणं असू शकतं. तर जवळपास 75% लोकांना हृदयाचा झटका नसतो जरी त्यांना छातीमध्ये दुखत असेल तरी. तर याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही छातीमध्ये प्रत्येक छातीमधले दुखणं जरी हृदयविकाराचा झटका नसेल तरी आपण तो हृदयविकाराचा झटकाच तर नाही ना हे रूल आउट करणं गरजेचं आहे. म्हणून तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन वैद्यकीय मदत घेणं गरजेचं आहे. तर लोक सहसा हृदयविकाराच्या झटक्याला मदत घेणं उशीर करतात कारण त्यांना ते गंभीर वाटत नाही. आणि मग आपण मगाशी डिस्कस केल्याप्रमाणे की प्रत्येक मिनिट महत्वाचा आहे की तुम्ही जेवढ्या लवकर वैद्यकीय मदत घ्याल तेवढं तुम्हाला हृदयविकाराच्या झटक्यापासून किंवा त्यापासून होणाऱ्या मृत्यूपासून किंवा कॉम्प्लिकेशन पासून सुटका मिळू शकते. तर छातीत दुखणे हे हृदयविकाराचे एकमेव लक्षण आहे का की फक्त छातीत दुखायला लागलं आहे तर फक्त दुखणं म्हणजेच हार्ट अटॅक आहे का? तर नाही, की दुसरे सुद्धा लक्षण असतात की जसं की दम लागणे किंवा छातीमध्ये धडधड होणे किंवा इरेग्युलर हृदयाची गती जी हृदयाचं जो ठोके आहेत ते इरेग्युलर होणे, अनियमित होणे हे सुद्धा त्याचे लक्षण असू शकतात. तर अशा प्रकारचे एटिपिकल सिम्पटम्स म्हणतो याला आपण, असे प्रकारचे एटिपिकल सिम्पटम पण असणे याच्यामुळे हे पण एक लक्षण आहे हृदयविकाराची. तर अशा प्रकारचे एटिपिकल सिम्पटम्स कोणामध्ये दिसतात? शक्यतो स्त्रिया किंवा वयोवृद्ध लोकांमध्ये किंवा मधुमेह असलेल्या लोकांमध्ये अशा प्रकारचे एटिपिकल सिम्पटम्स दिसतात. याचा अर्थ असा आहे की असा नाही आहे
की स्त्रिया किंवा जे वयोवृद्ध आहेत त्यांचे जरी टिपिकल चेस्ट पेन जरी नसेल तरी त्याला दुर्लक्ष करू नये, ते हृदयविकाराचे लक्षण असू शकते, हा त्याचा अर्थ आहे. तर हृदयविकाराचे काय काय लक्षण असू शकतात, तर यापैकी कोणतेही लक्षण हे हृदयविकाराचं लक्षण असू शकतं किंवा हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं. तर छातीच्या मध्यभागी वेदना किंवा दाब किंवा अस्वस्थता होत आहे, तर सेंटरमध्ये जर बाजूला होत असेल तर त्याची जी प्रेडिक्टेबिलिटी असते ती कमी असते. जर सेंटरला दाब किंवा वेदना असेल तर ती त्याची जी प्रेडिक्टेबिलिटी हार्ट अटॅक साठी असते ती जास्त असते. हात, मान, जबडा किंवा पोट वरच्या भागात, बेंबीपासून वरच्या भागात जर वेदना, दाब किंवा अस्वस्थता असेल तर हे सुद्धा हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं. किंवा श्वास लागणे, मळमळ, उलट्या होणे, छातीत जळजळ होणे, घाम येणे किंवा हृदयाची गती खूप वाढणे, इरेग्युलर होणे, चक्कर येणे, डोके हलके होणे, या गोष्टी सुद्धा हृदयविकाराचे लक्षण असू शकते. ही लक्षणे जर काही मिनिटापेक्षा जास्त टिकल्यास किंवा वारंवार जर होत असतील तर आपण लगेच रुग्णवाहिकेला कॉल करावा किंवा रुग्णालयाला भेट द्यावी. तर शेवटची लाईन आहे की स्वतःहून हॉस्पिटलमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका, ती कोणाची तरी सोबत घ्या, कारण हृदयविकाराचा झटका ही एक इमर्जन्सी आहे. कोणत्याही वेळी तुम्ही बेहोश होऊ शकता, त्यामुळे कोणाची तरी सोबत करा. आणि याच्यामध्ये दुसरी गोष्ट आहे की पायी जाऊ नका. पायी चालल्याने किंवा एखादी ऍक्टिव्हिटी केल्यामुळे ऑक्सिजन डिमांड जी आहे हृदयाची ती वाढते आणि त्यामुळे जे डॅमेज होणार आहे ते डॅमेज वाढू शकते. त्यामुळे कोणाची तरी मदत घ्या, वाहनाने जा, चालत जाऊ नका. ओके. तर हृदय छातीमध्ये दुखण्याची आता आपण डिस्कस केल्याप्रमाणे की फक्त हृदयविकार हाच कारण आहे का, तर नाही. तर दुसरे काय काय कारण असू शकतात की हृदयाभोवतीचं जे आवरण आहे ज्याला आपण पेरिकार्डियम म्हणतो, त्याचं जर इन्फेक्शन झालेलं असेल किंवा इन्फ्लमेशन झाले असेल त्याच्यामुळेही छातीमध्ये दुखू शकतं, किंवा स्नायूचा स्पाझम झाल्यामुळे दुखू शकतं, संधिवात असल्यामुळे दुखू शकतं, शिंगल्स किंवा नागिन आपण ज्या गोष्टीला म्हणतो त्याचे पुरळ आलेले असतील तर त्याच्यामुळेही छातीमध्ये दुखू शकतं, किंवा छातीवर एक जखम झालेली असेल किंवा ट्रॉमा झालेला असेल तर त्यामुळेही छाती दुखू शकते. ऍसिडिटी होणे, इरिटेबल बाउल सिंड्रोम किंवा फुफ्फुसाचं काही समस्या असतील, निमोनिया किंवा अस्थमा असेल तरीही तुम्हाला छातीमध्ये दुखू शकतं. कधी कधी मानसिक समस्या जसे की पॅनिक डिसऑर्डर, की आपण बऱ्याच वेळेला असं होतं की अनावश्यक भीती असते आपल्या मनामध्ये, आणि ज्या वेळेला ती अनावश्यक भीती अशी सडनली येते त्यावेळेला छातीमध्ये वेदना होण्याची शक्यता असते किंवा नैराश्यामध्ये अशा प्रकारची वेदना होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक छातीमध्ये दुखणं हे हार्ट अटॅक नाही, पण प्रत्येक छातीमध्ये दुखणं हे हार्ट अटॅक नाही हे कन्फर्म करणं गरजेचं आहे. म्हणून आपण लवकरात लवकर वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे. इथे एक प्रश्न आलाय डॉक्टर, की बऱ्याच वेळेस म्हणजे ऍसिडिटी हे पुन्हा म्हणजे मॅक्सिमम क्लोज रिलेटेड असते छातीमध्ये दुखण्याच्या बऱ्याच जणांच्या. तर ते ऍसिडिटी आहे का छातीमध्ये दुखलेला जो आजार आहे म्हणजे आपण तो कार्डियक्स रिलेटेड किंवा हार्टशी रिलेटेड आजार आहे, तर हे डिफरन्शिएट घरी काही करू शकण्यासारखं आहे का? काही सिग्निफिकंट लक्षणं असे आहेत का की मला लक्षात यायला पाहिजे की आपण हे मेडिकल इमर्जन्सी घेणं गरजेचं आहे का अगोदर काही पूर्वोपचार करू शकतो? तर छातीमध्ये जे हृदयविकाराशी संबंधित जी छातीचं दुखणं आहे ते मी हात ठेवलेला आहे, ते शक्यतो सेंटरमध्ये असतं किंवा थोडस डाव्या बाजूला, खूप डाव्या नाही. ज्या ठिकाणी माझा हात ठेवलेला आहे त्या ठिकाणी दुखतं, जे हृदयविकाराचं दुखणं असतं ते शक्यतो. पण या पूर्ण भागामध्ये कुठेही दुखलं तरी तो हृदयविकाराचा झटका असू शकतो. पण या ठिकाणी जर दुखत असेल तर त्याची हृदयविकार असण्याची खाली आम्हाला दिसत नाहीये तुमचा. दिसलं सर? ओके. तर
या ठिकाणी जर दुखत असेल तर विकार असण्याची जी प्रेडिक्टेबिलिटी असते ती जास्त असते. आणि जर समजा तुम्ही हालचाल करत असाल, चालत असाल आणि चालल्या फिरल्यावर किंवा पायऱ्या चढल्यावर जर तुमची छातीमध्ये दुखणं वाढत जर असेल, म्हणजे इन्क्रीज, जर इफ द चेस्ट पेन इन्क्रीजेस विथ एक्झर्शन असं जर असेल तर ते हृदयविकाराचं असण्याची शक्यता खूप जास्त असते. किंवा चेस्ट पेन सोबत तुम्हाला खूप घाम येत असेल, दम लागत असेल, मळमळ चक्कर होत असेल तर हृदयविकाराचा झटका असण्याची शक्यता खूप जास्त असते. तर हे झालं हृदयविकाराविषयी. तर ऍसिडिटी किंवा अपचनमुळे जे होणारे पेन असतो शक्यतो आपल्या जठर जिथं आहे त्या ठिकाणी होतं किंवा इथं सेंटरमध्ये खाली होतं, ज्याला आपण एपिगॅस्ट्रियम असं म्हणतो. अम्बिलिकसच्या थोडं वर, हार्टच्या थोडं खाली या पोर्शन मध्ये जर जळजळ होत असेल, पेन होत असेल तर शक्यतो हे ऍसिडिटीमुळे असतं. याच्यासोबत तोंड कडू पळणे किंवा आंबट गुळणे येणे आपण असं म्हणतो, हे किंवा अगोदरपासून आपल्याला पित्ताचा त्रास असणे, ह्या गोष्टी जर सोबत असतील किंवा तुमचं जर छातीमध्ये दुखणं जेवण केल्यानंतर 1 ते 2 तासांनी जर सुरू होत असेल तर तुम्हाला ते शक्यतो ऍसिडिटीमुळे किंवा ऍसिड पेप्टिक डिसीजमुळे असण्याची शक्यता जास्त असते. ओके ओके. पण या जबड्यापासून खाली आणि बेंबीपासून वर कोणताही प्रकारचे जर पेन असेल तर तो हृदयविकाराचा झटका असू शकतो. पण त्याची प्रेडिक्टेबिलिटी, त्या जो पेन ज्या लोकेशन मुळे होत आहे किंवा त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्यावर आपण त्याची प्रेडिक्टेबिलिटी कमी होत जाते. जर हृदयाच्या आसपास असेल आणि जर एक्झर्शनमुळे जर पेन वाढत असेल तर त्याची प्रेडिक्टेबिलिटी खूप जास्त असते. राईट राईट. म्हणजे याच्यातनं एकच कन्क्लुजन की तुम्हाला छातीमध्ये डाव्या बाजूला किंवा वर दुखत असेल, ऍसिडिटीचा काही त्रास नसताना पण, आणि ज्या वेळेस आपण ऍक्टिव्हिटी करतो म्हणजे थोडंही चाललं किंवा जास्त वॉकिंग झाली किंवा पायऱ्या चढल्या तर पटकन दम लागत असेल, घाम येत असेल, घाबरल्यासारखं होत असेल तर त्यावेळेस आपल्याला ऍसिडिटी नाही हे क्लिअर ज्यावेळेस होतं त्यावेळेस तुम्ही मेडिकल हेल्प त्याच वेळेस घेणं गरजेचं आहे. आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मेडिकल हेल्प ज्यावेळेस घेण्याची आपल्याला गरज वाटते त्यावेळेस आपण कमीत कमी एक्झर्शन केलं पाहिजे. म्हणजेच पायऱ्या चढणे किंवा जेवढं तुम्हाला बसून किंवा झोपून राहता येईल अशा ऍक्टिव्हिटी फक्त फोन लावून तुम्ही बोलवून घेतलं पाहिजे. असे कित्येक इन्सिडेन्सेस आहेत, आम्ही पाहिलेले आहेत की हॉस्पिटलच्या पायऱ्या चढल्यामुळे सुद्धा म्हणजे पेशंट्स त्या ह्याच्यापर्यंत पोहोचत नाहीत. तर ही काळजी खूप घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपण, आणि ही खूप नॉर्मल पोझिशन, एक वेळेस दवाखान्यामध्ये तुम्ही पोहोचलात की तुमचा म्हणजे 99% याच्यावर उपचार असल्यामुळं आपण काळजी घेणं गरजेचं आहे. तर इमर्जन्सी मध्ये काय उपचार केले जातील की तुमच्या जे वेदना आहेत तर तुमच्या वेदनांचं कारण शोधण्यासाठी काही चाचण्या घेतल्या जातील आणि वेदना कमी होण्यासाठीचे औषधं तुम्हाला दिली जातील. तर काय चाचण्या केल्या जाऊ शकतात आपण शॉर्ट मध्ये पाहू. तर ईसीजी, इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणतो, अशा प्रकारचे या चित्रामध्ये जशा लीड्स दिसत आहेत की काही गोल आकाराचे डिव्हाइसेस छातीला चिकटवलेले आहेत. तर याच्यावरून ईसीजी केला जातो आणि ह्या ईसीजी मधून आपल्याला कळू शकतं की तुमच्या जे छातीत दुखण्याचं जे कारण आहे ते हार्ट अटॅक आहे की नाही. राईट. दुसरी आहे स्ट्रेस टेस्ट, याला आपण ट्रेडमिल टेस्ट असं पण म्हणतो. याच्यामध्ये ईसीजीच्या लीड्स तुमच्या छातीला चिकटवल्या जातात आणि जो धावता बेल्ट आहे त्याच्यावर आपल्याला चालायला लावतात. तर आणि हे करत असताना सायमल्टेनियसली ईसीजी रेकॉर्ड होत असतो. जर ईसीजी मध्ये ही टेस्ट करताना जर चेंजेस आले तर याचा अर्थ तुमच्या ज्या हृदयाला सप्लाय करणाऱ्या ज्या नाड्या किंवा धमन्या आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी ब्लॉक असू शकतो. जर ही टेस्ट निगेटिव्ह जर असेल तर याची निगेटिव्ह प्रेडिक्टिव्ह व्हॅल्यू म्हणजे तुम्हाला हृदयरोग नसण्याची शक्यता 99% असते. तर 1 वर्षापर्यंत तुम्हाला हृदयाचा झटका येण्याची शक्यता 99% नसते.
फक्त 1% चान्सेस असतात की तुम्हाला हृदयाचा झटका येऊ शकतो. म्हणून ही जर टेस्ट निगेटिव्ह असेल तर तुम्ही बिनधास्त राहू शकता. 1 वर्षापर्यंत तुम्हाला 99% चान्सेस आहेत की हृदयविकाराचा झटका होणार नाही. ओके. नंतर काही रक्ताच्या चाचण्या घेतल्या जातात किंवा कोरोनरी अँजिओग्राफी करून कुठे तुमच्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक आहे ते कळलं जाऊ शकतं, किंवा सीटी स्कॅन वरूनही तुमच्या रक्तवाहिनीमध्ये कुठे ब्लॉक आहे ते कळलं जाऊ शकतं. तर आपण याविषयी जास्त या व्याख्यानामध्ये चर्चा नाही करणार. आपण या गोष्टीविषयी सेपरेट व्याख्यान आयोजित करू, कारण आपल्याकडे एवढा वेळ नसल्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या डिटेलमध्ये आपण जाऊ शकणार नाही. तर हृदयविकाराचा उपचार कसा केला जातो? तुम्हाला ऑक्सिजन दिले जातं, छातीमध्ये जे दुखतं त्या वेदना कमी करण्यासाठीचं औषध दिलं जाऊ शकतं. रक्त आपण पाहिलेलं आहे की रक्ताची गुठळी तयार होते आणि त्यामुळे रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक होतो. तर ती रक्ताची गुठळी तयार होऊ नये म्हणून अँटीप्लेटलेट्स किंवा रक्त न घोटणाऱ्या औषधे दिली जातील, किंवा बीटा ब्लॉकर हृदयाची गती जी वाढलेली आहे ती तुमची कमी करण्यासाठी बीटा ब्लॉकर वगैरे दिले जाऊ शकतात. कारण हृदयाची जेवढी गती वाढेल तेवढी तुमच्या हृदयाच्या ऑक्सिजनची गरज जास्त होते आणि त्यामुळे जे हृदयाला होणारं नुकसान आहे ते जास्त होऊ शकतं. तर साधारणतः 3 ते 5 दिवस तुम्हाला या ज्या वेळेला हृदयविकार आलेला असतो त्यावेळेला ऍडमिट राहण्याची गरज आहे. तर उपचार काय असू शकतात की एक तर 2 गोष्टी केल्या जाऊ शकतात की तुम्ही ऍडमिट झाल्यानंतर इमिडिएटली तुमची अँजिओग्राफी केली जाऊ शकते आणि अँजिओप्लास्टी केली जाऊ शकते. हे नंबर 1 चा उपचार आहे. नंबर 2 आहे की समजा जर इमिडिएटली तुमच्यावर सर्जरी केली जाऊ शकत नसेल तर तुम्हाला थ्रोम्बोलायसिस केलं जातं, की म्हणजे जो रक्ताची गुठळी जी तयार झाली आहे ती वितळण्याचं औषध दिलं जातं. त्याला क्लॉट बस्टर असं म्हणतात. तर हे औषध तुम्हाला जर 12 तासाच्या आत जर तुम्ही छातीमध्ये वेदना झाल्यापासून 12 तासाच्या आत जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात तरच त्याचा फायदा होऊ शकतो. त्यानंतर गेला तर त्याचा फायदा होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही जेवढ्या लवकर जाल तेवढ्या लवकर तुम्हाला हृदयविकाराचा उपचार सक्सेसफुल उपचार होण्याचे चान्सेस असतात. ओके. तर हे शॉर्ट मध्ये सांगतो की अँजिओप्लास्टी काय असतं. तर ही जी आकृती दिसत आहे तुम्हाला, जी पहिला कट सेक्शन आहे त्याच्यामध्ये प्लाक दिसत आहे, अरुंद झालेली आहे रक्तवाहिनी, तर तो ब्लॉक आहे. दुसऱ्या जो कट सेक्शन आहे त्याच्यामध्ये दिसत आहे की एक धातूची जी नळी आहे, जी मेशवर्क आहे, जाळी जी आहे तिथं त्या ब्लॉकच्या मध्ये सोडलेली आहे आणि मध्ये एक बलून फुगवलेला आहे, जेणेकरून ती धातूची नळी रक्तवाहिनीला चिकटून राहील आणि नंतर बलून काढून घेतला जातो आणि ती धातूची नळी तिथेच राहिली जाते आणि रक्तप्रवाह पुनर्स्थापित होतो किंवा परत सुरळीत केला जातो. तर ही अशा प्रकारे अँजिओप्लास्टी केली जाते. तर दुसरा एक ऑप्शन असतो की बायपास सर्जरी, की ज्या लोकांमध्ये अँजिओप्लास्टी केली जाऊ शकत नाही, ज्या लोकांमध्ये गुंतागुंतीची ब्लॉक्स आहेत किंवा मेन धमनीला ब्लॉक आहे किंवा कॅल्शियम खूप जास्त आहे किंवा डिजिटल लँडिंग झोन नाही, ज्या डिजिटल लँडिंग झोन आहे अशा लोकांमध्ये हे बायपास सर्जरी केली जाते. बायपास सर्जरी काय असतं नेमकं? तर हा सर. हा ठीक. तर बायपास सर्जरी नेमकं काय असतं की आपण प्रत्येक शहरात पाहतो की बायपास रोड असतो. तर शहरातून आपण गेल्यानंतर खूप ट्रॅफिक असते, कंजेशन असतं. ट्रॅफिक म्हणजे ब्लॉक्स समजू आपण, की ब्लॉक्स असतात की आपली स्पीड कमी करतात ते शहरातून जाण्याची. तर तसंच होतं हृदयाच्या धमन्यांमध्ये, की तिथं ब्लॉक्स असल्यामुळे रक्ताची स्पीड कमी होते आणि जिथं रक्त वेळेत पोहोचायला पाहिजे तिथं पोहोचत नाही. तर त्याच्यावर मात करण्यासाठी काय केलेलं असतं की प्रत्येक शहराला बायपास बनवलेले असतात. ते बायपास बनवण्याचा अर्थ आहे की आपण जी शहरामध्ये होणारी कोंडी आहे, की जे कंजेशन होणार आहे, जे ट्रॅफिक साठी होणारा डिले जो आहे तो टाळण्यासाठी बायपास केला जातो.
तर यामध्ये तुम्ही पाहू शकता जी लाल रंगाची वरची मोठी धमनी आहे त्याला एओर्टा म्हणतो. तिथून एक ब्ल्यू कलरची जी छोटी धमनी आहे वर जोडलेली आहे आणि त्याचं खालचं टोक ब्लॉकच्या खालच्या बाजूला जोडलेलं आहे. तर शरीराच्या इतर भागातून अशा प्रकारची रक्तवाहिनी किंवा धमनी घेतली जाते आणि अशा प्रकारे वरच्या नॉर्मल वर मोठ्या धमनीला आणि खाली नॉर्मल पोर्शनला जोडली जाते, जेणेकरून जो ब्लॉक वाला पोर्शन आहे तो बायपास होतो आणि पुढील रक्तप्रवाह सुरळीत होतो. तर हे अशा प्रकारची असते बायपास सर्जरी. पण ही ओपन हार्ट सर्जरी असते, याच्यामध्ये तुमची छाती पूर्णपणे उघडावी लागते आणि हार्ट तुमचं पूर्णपणे बंद करावं लागतं आणि तुम्हाला पूर्णपणे बेहोश करावं लागतं. अँजिओप्लास्टी मध्ये तुम्हाला बेहोश करण्याची गरज नाही, तुमची छाती उघडण्याची गरज नसते. छोट्याशा कीहोल टाईप ओपनिंग मधून तुमच्या मांडीच्या किंवा हाताच्या धमनीमधून आपण मध्ये जाऊन तर जी धातूची जी जाळी आहे ती मध्ये सोडू शकतो, त्याला स्टेंट असे म्हणतात, ती सोडू शकतो. तर प्रत्येक गोष्टीचे आपले प्रोज आणि कॉन्स आहेत. तर अँजिओप्लास्टी ही प्रथम क्रमांकाचं प्राधान्य असणारी ट्रीटमेंट आहे आणि ज्या लोकांमध्ये अँजिओप्लास्टी होऊ शकत नाही किंवा अधिक गुंतागुंतीचे ब्लॉक असतात त्यामध्ये अँजिओप्लास्टी करणे गरजेचे असते. ठीक आहे. एक प्रश्न आलेला आहे आणि आपण क्वेश्चन आन्सर्सला चालू करू. म्हणजे एक क्वेश्चन असतील सांगा. आता काही लक्षणे नसतात तरीही हार्ट अटॅक येतो आणि डेथ होते. लाईक ऍक्टर, काही ऍक्ट्रेसला होते किंवा काही जिम मध्ये होते. लक्षणं नसतात परंतु अचानक होते, तर त्याचे काय कारण आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तर एक पहिली गोष्ट असते की समजा तुम्हाला हार्ट अटॅक, समजा ब्लॉक आहे. आपण सुरुवातीलाच पाहिलं की दोन चित्र होते, वर ब्लॉक अरुंद झालेली धमनी आहे आणि खाली दुसऱ्या नंबरला होते तर रक्ताची गुठळी तयार झालेली धमनी होती. तर समजा तुम्हाला धमनीमध्ये पहिल्या नंबरवाल्या चित्रामध्ये जसा ब्लॉक झालेला आहे तसा ब्लॉक असेल, तुम्हाला लक्षणं जाणवत नाहीत, पण तुम्ही हेवी एक्सरसाइज करता त्यावेळेला काय होतं की हृदयाची गती वाढली जाते आणि हृदयाचा जो ऑक्सिजन डिमांड आहे ती फार वाढली जाते. मग ती ऑक्सिजन डिमांड पूर्ण करण्यासाठी हृदय त्याची गती वाढवतं. तर गती वाढवल्यामुळे काय होतं की खूप जास्त गती होते आणि ती कंट्रोलच्या बाहेर जाते गती, त्याला अरिथमियाज असे म्हणतात. तर कधी कधी असं वेंट्रिक्युलर अरिथमियाज किंवा वेंट्रिक्युलर फिब्रिलेशन होऊन मेंदूला रक्त पुरवठा कमी होतो सडनली आणि तुम्ही अनकॉन्शियस होता आणि सडन डेथ होऊ शकते. हे एक कारण झालं. दुसरं कारण असतं की तुम्हाला ऑक्सिजन डिमांड वाढते पण तो ब्लॉक असल्यामुळे ऑक्सिजन सप्लाय तेवढा होत नाही. याला डिमांड सप्लाय मिसमॅच म्हणतो की तो माझी भूक जास्त आहे पण तेवढं मला अन्न प्रोव्हाइड केलं जात नाही. तर एक्सरसाइज मध्ये ती भूक, जी हृदयाची भूक आहे, फार वाढली जाते आणि त्या ब्लॉकमुळे तेवढी जी भूक आहे तेवढं ऑक्सिजन आपण सप्लाय होत नाही आणि त्याच्यामुळे हार्ट अटॅक येतो आणि सडनली डेथ होण्याचे चान्स असतात. तिसरी गोष्ट ही असते की काही जणांना एक अनुवंशिक आजार असतो हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी. हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी मध्ये काय होतं की हृदयाचं जे लेफ्ट वेंट्रिकल असतं त्यामधून बाहेर जे ब्लड येत असतं तर तो भाग खूप जास्त जाड झालेला असतो आणि हृदयातून रक्त बाहेर येण्यासाठी अटकाव तयार होतो आणि जर आपण जास्त एक्झर्शन केलं तर तो अटकाव जो आहे तर तो खूप जास्त होऊ शकतो आणि त्याच्यामुळे मेंदूला रक्तस्राव कमी झाल्यामुळे तुम्ही सडनली अनकॉन्शियस होऊ शकता किंवा तुमच्या हृदयाची गती खूप जास्त होऊ शकतो. कार्डियक अरिथमिया ज्याला म्हणतात, वेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया, वेंट्रिक्युलर फिब्रिलेशन, हे झाल्यामुळे सडनली तुम्ही अनकॉन्शियस होऊन डेथ होऊ शकते. ओके ओके. चौथे कारण म्हणजे की कधी कधी की तुम्हाला हे जे धमनी काठिण्य असतं तर त्या धमनी काठिण्यामुळे ज्या धमन्या आहेत कमकुवत होतात आणि त्याच्यामुळे डिसेक्शन होतं, ते धमन्या फाटतात. तुमच्या खूप जास्त वजन उचलल्याने किंवा खूप हेवी एक्झर्शनमुळे तुमची धमनी फाटते व त्यामुळेही सडनली तुम्ही कोलॅप्स
हा हॅलो. हा म्यूट झाला होता. अच्छा, परत सांगू का मग? नाही, झाला धमनी काठीण्य झाला. तर धमनी काठिण्यामुळे एओर्टिक डिसेक्शन, एओर्टा जो जो मोठी धमनी आहे ती फाटली जाऊ शकते आणि सडनली तुम्ही कोलॅप्स होऊ शकता. तर यामधील कोणत्याही कारणामुळे तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो. म्हणजे हार्ट अटॅक म्हणण्यापेक्षा तुमची सडनली डेथ होऊ शकते. हार्ट अटॅक त्यापैकी एक कारण आहे. ओके ठीक आहे. त्यामुळे मी पुढे व्यायाम मध्ये येणारच आहे की तुम्ही ज्या वेळेला व्यायाम सुरू करता किंवा तुम्हाला बॉडी बिल्डिंग करायची आहे किंवा हेवी एक्सरसाइज करायची आहे, त्यावेळेला तुम्ही अगोदर डॉक्टरांकडून तपासणी करणे गरजेचे आहे की तुम्हाला हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी किंवा एखादा व्हॅल्वचा डिसीज तर नाहीये ना, किंवा तुम्हाला हार्टचं फंक्शन किती आहे तुमच्या, किंवा तुमच्या धमन्यांची स्थिती काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा अकाली मृत्यू टाळला जाऊ शकतो. ओके ठीक आहे. आता यानंतर प्रश्न आहे यादव सरांचा प्रश्न आहे, कारण त्यांचं म्हणणं आहे की म्हणजे छाती का दुखते हा मुद्दा अतिशय सुंदर सांगितला गेला. आमच्या मनातील शंका आता नक्कीच दूर होतील. आणि प्रश्न आहे, हार्ट अटॅक धमनी काठिण्य होऊ नये म्हणून कोणत्या तेलाचे सेवन करावे याचा मार्ग. आता हा प्रश्न बऱ्याच जणांना असतो, म्हणजे ऑइल वापरायचं कुठलं हार्ट अटॅक येऊ नये, तर त्याबद्दल थोडंसं मग डिस्कशन तर आपण पुढे डिटेल मध्ये घेतलेला आहे. ठीक आहे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर सर येईलच. हो. आता हे मुख्य जे तर काही रिस्क फॅक्टर्स काय असतात आपण त्या दिवशी पाहिलेले आहेत की मागच्या व्याख्यानामध्ये हायपरटेन्शन साठी जे रिस्क फॅक्टर आहेत त्यातील बरेच रिस्क फॅक्टर हृदयविकारासाठीही लागू होतात, जसे की स्मोकिंग, हायपर कोलेस्टेरॉलिमिया. नेक्स्ट घ्या, आपण फक्त एन्युमरेट करू इथं, नंतर त्यावर सांगू. लठ्ठपणा किंवा जास्त वजन असणे, मधुमेह, ताण तणाव, दारू किंवा पोषण व्यवस्थित नसणे. तर हे जे आहेत ते हे हृदयविकाराचे रिस्क फॅक्टर्स आहेत. हे जे रिस्क फॅक्टर्स आहेत यांना आपण करेक्ट करू शकतो किंवा यांच्यावर उपाययोजना करू शकतो. हे अशा प्रकारचे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स म्हणतात यांना. काही नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स असतात, जसे की अनुवंशिकता, तुमचे वाढते वय, हे जे आहेत ते. नेक्स्ट इयर. ओके. काही तुम्हाला काही क्वेश्चन विचारायचं असेल तर तुम्ही अनम्यूट करून म्हणजे विचारू शकता, आपण शेवटच्या 10 मिनिटांमध्ये घेऊ. तर आतापर्यंत जे आपण पाहिलेलं आहे, आतापर्यंत आपण पाहिलं की हृदयरोग काय असतो, तर तो नेमका काय असतो, त्याच्यावर आपण काय करायला पाहिजे, आपल्यावर काय उपचार केले जातात. आपण जे आतापर्यंत पाहिलेल्या गोष्टी आहेत त्या फार महाग गोष्टी आहेत. याला आपण प्रत्येक गोष्टीला पैसे मोजावे लागतात. ऑक्सिजन असो, मेडिसिन्स असो, अँजिओप्लास्टी असो, बायपास असो, थ्रोम्बोलायसिस असो, प्रत्येक गोष्टीला आपल्याला पैसे मोजावे लागतात. आणि हे फार महागडे गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. आपण पाहत असाल की जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणाची अँजिओप्लास्टी किंवा बायपास झालेला असेल तर 2.5 लाख रुपये लागले, 3 लाख रुपये लागले, 5 लाख रुपये लागले. अशा महाग गोष्टी आहेत या. तर फ्री, स्वस्तात आणि प्रत्येक जण करू शकेल अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपण आता डिस्कस करणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला तो आजार होऊच नाही किंवा तो प्रिव्हेंट केला जावा. जर तुमच्यामध्ये रिस्क फॅक्टर्स असतील तर ते कसे कमी केले जाऊ शकतात आणि हृदयविकाराची जी रिस्क आहे किंवा जो धोका आहे तो कसा कमी केला जाऊ शकतो हे आपण डिस्कस करू. बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका असतील की कोणाच्या घरी असे लोकही असू शकतात की नाही, माझ्या अमक्याला की असं असू शकतं की ते सुपारी पण खात नव्हते, त्यांना हार्ट अटॅक आला. तर मग याचा काय उपयोग आहे की तुम्ही एवढे रिस्क फॅक्टर सांगितले, हे कमी करून काय उपयोग जर नसेल तर का करायचं मी? तर याच्यावर उत्तर हे आहे की जर या गोष्टी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स जर आपण घेतल्या तर हार्ट अटॅक होण्याचे चान्सेस आपण किंवा त्यापासून होणारा धोका जो आहे आपण तो कमी करू शकतो, किंवा तो फार कमी करून निलही करू शकतो.
पण आपल्या हातामध्ये मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स असतात. काही जे नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स असतात, जसे की अनुवंशिकता आहे, अनुवंशिक हायपर कोलेस्टेरॉलॅमी आहे, किंवा वाढतं वय आहे. हे जे रिस्क फॅक्टर्स आहेत ते आपल्या हातात नसतात, पण जे आपल्या हातात जे रिस्क फॅक्टर्स आहेत ते आपण करेक्ट करू शकतो आणि तो धोका जो आहे कमी करू शकतो. की जशा प्रकारे समजा आपण रेल्वेच्या पटरीवर आहेत, रेल्वे समोरून येत आहे, तर रेल्वे समोरून येत आहे, आपल्याला माहित आहे ती येत आहे, आणि ती जर आपल्याला तिची धडक झाली किंवा आपल्यावरून गेली तर आपला मृत्यू अटळ आहे. पण बरेच समजा आपण जर त्याच्यासाठी काही नाही केलं, आपण प्रयत्न नाही केले, की आपल्याला वाटलं की नाही आपल्या नशिबी असेल, देवाच्या मनात जर असेल तर आपण वाचू म्हणून जर बसाल तिथं, तर तुमचा मृत्यू अटळ आहे. पण जर तुम्ही वाचण्यासाठी काही धडपड केली, काही ऍक्टिव्हिटी जर केली, तर तुम्ही वाचू शकाल किंवा तुम्ही तुमच्या मृत्यूची जी रिस्क आहे ती तुम्ही कमी करू शकता. तर एवढा फरक आहे की तुम्ही जे रिस्क फॅक्टर्स आहेत ते कमी करण्यामध्ये, आणि नाही जे नशीब असेल, जे दैव असेल त्याला आपण सामने जाऊ असं जर असेल तर तुमचा मृत्यू अटळ आहे किंवा अकाली मृत्यू होण्याची शक्यता असते. तर आपण स्मोकिंग वर येऊया की हा स्मोकिंग आणि हृदयविकार यांचं फार मोठं घट्ट नातं आहे. तर स्मोकिंग हा वन ऑफ द बिगेस्ट रिस्क फॅक्टर आहे हृदयविकारासाठी. तर स्मोकिंग, बरेच जणांचं म्हणणं आहे की मी वर्षानुवर्ष स्मोकिंग करत आलो, आता बंद केल्याने काय होणार आहे. तर यात हा चार्ट तुम्हाला दाखवतो की कसा फायदा होऊ शकतो. की तुम्ही स्मोकिंग बंद केल्यानंतर 20च मिनिटात तुमची हृदयाची गती आणि ब्लड प्रेशर कमी व्हायला सुरू होते. तुम्ही बंद केल्यानंतर 12 तासामध्ये तुमच्या बॉडी मधलं निकोटीन, कार्बन मोनॉक्साईड कमी होतं आणि ऑक्सिजन लेवल वाढायला लागते. 1 ते 2 आठवड्यामध्ये सॉरी तुमचं टेस्ट आणि स्मेल सेन्सेशन्स वाढू शकतात आणि हार्ट अटॅकची रिस्क कमी व्हायला सुरू होते 1 ते 2च आठवडे जर स्मोकिंग बंद केली तर. किंवा तुमची लंगची कॅपॅसिटी वाढायला लागते. 1 ते 9 आठवड्यामध्ये तुमचं ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते वाढायला लागतं. 1 वर्ष जर झालं तर तुमच्या हार्ट अटॅकची जी रिस्क आहे ती 50% कमी होती. म्हणजे जी रिस्क तुम्हाला होती जे स्मोकिंग करत असताना ती जवळपास 50% कमी होते. 5 वर्षात तुम्ही बरेच प्रकारचे कॅन्सर जे आहेत की ब्लाडरचं कॅन्सर किंवा जे गर्भाची याची जी पिशवी आहे किंवा युरिनरी ब्लाडर आहे त्याची जे कॅन्सर आहे त्याची रिस्क कमी होते. 10 वर्षामध्ये तुमची जी लंग कॅन्सर आहे त्याची रिस्क 50% कमी होते. आणि 15 वर्ष जर तुम्ही स्मोकिंग नाही केलं तर हृदयविकाराचा जो झटका येण्याची रिस्क असते ते नॉन स्मोकर्स आणि स्मोकर्स मध्ये सेमच असते. की तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता तुम्ही जवळपास नॉन स्मोकर एवढी कमी केलेली असते. तर एवढा मोठा इम्पॅक्ट असतो तो स्मोकिंग बंद करण्याचा. तर बरेच जणांचं असं आहे की आम्ही हळूहळू बंद करतो. मला वाटतं की जेवढ्या लवकर तुम्ही बंद कराल, इमिडिएटली बंद कराल, तेवढा फायदा तुमचा जास्त आहे. 20 मिनिटापासून तुम्हाला फायदे सुरू होतात. ओके. तर धूम्रपान सोडायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला, की तुमच्या डॉक्टर आणि नर्स सोबत बोलावं लागेल. तुम्हाला प्लॅन बनवावं लागेल की एक तारीख सेट करायची. तुम्हाला तुमच्या कुटुंबाला, मित्रांना सांगायचं की मी सोडण्याचा विचार केलेला आहे आणि या तारखेपासून मी सोडणार आहे. आणि बरेच जागेवर आपले सिगरेट ठेवलेले असतात, टॉयलेट, कार, कामावर जाण्यापूर्वी अशा ठिकाणी जिथे जिथे आपण धूम्रपान करण्याची जी योजना बनवलेली असते ती त्या जागेवरून धूम्रपानासाठी लागणाऱ्या गोष्टींची हकालपट्टी करणे, ह्या गोष्टी कराव्या लागतील तुम्हाला. तर एकदा जर सोडू शकले नाही तुम्ही तर तुम्ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे संयम. की तुम्ही एक वेळेला जर सोडू शकले नाही तर वारंवार प्रयत्न करा आणि तुम्ही केलेल्या डिसिजनवर ठाम राहा. जर तुम्हाला विड्रॉवल सिम्पटम्स येत असतील तर तुम्ही डॉक्टरांची मदत घ्या, जे तुमची विड्रॉवल सिम्पटम्स किंवा त्यापासून होणारे जे त्रास आहेत ते कमी करण्यासाठीचे तुम्हाला मार्ग सांगू शकतात.
सर्वात महत्वाचं आहे की तुमचं मनोबल तुमचं जर मोठं असेल तर तुम्ही काहीही करू शकता. स्मोकिंग तर फार छोटी गोष्ट आहे. स्मोकिंग सोडणे, स्मोकिंग करणे नाही. सोडण्याच्या माझ्या शक्यता सुधारण्यासाठी आणखी मी काय करू शकतो, तर नियमित व्यायाम करा. जर तुम्ही ऍक्टिव्ह राहिले, तुमचं शरीर सक्रिय राहिलं, तुम्ही जर फावला वेळ तुमच्याकडे जास्त जर नसेल तर तुम्ही तुमची स्मोकिंग सोडण्याची शक्यता वाढते. तोंडात डिंक किंवा कॅन्डी ठेवा आणि हार मानू नका. सर्वात महत्वाचं मनोबल उच्च ठेवा, त्यामुळे तुम्ही त्यावर मात करू शकता. तर उच्च कोलेस्टेरॉल किंवा हायपर कोलेस्टेरॉलिमिया काय असतो ते पाहू आपण. तर उच्च कोलेस्टेरॉल याच्यामध्ये आपण बरेच वेळेला रिपोर्ट पाहतो की LDL आहे, VLDL आहे, HDL आहे, बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या असतात रिपोर्टमध्ये. तर LDL नावाचं जे कोलेस्टेरॉल असतं ते घातक असतं आणि HDL नावाचं जे कोलेस्टेरॉल असतं ते चांगल्या प्रकारचं असतं. तर आपण कोलेस्टेरॉल कसं आहारात बदल कमी करून कोलेस्टेरॉल कमी करू शकता का, तर याचा उत्तर आहे होय. तर ते कसं कमी करायचं की आपल्या आहारामध्ये लाल मांस, रेड मीट म्हणतो आपण. रेड मीट म्हणजे जे मोठे प्राणी आहेत की ते मोठे प्राणी जसं की रेड मीट, बीफ वगैरे बीफ म्हणतो आपण इंग्रजीमध्ये. गोट अशा आहे. प्रकारच्या गोष्टी टाळणे, लोणी, तळलेले पदार्थ किंवा भरपूर चरबी असलेले पदार्थ टाळणे, किंवा तुम्ही अधिक डायटरी फायबर्स घेणे की फ्रुट्स, व्हेजिटेबल्स जास्त खाणे, किंवा शक्यतो शाकाहार करणे, भरपूर फळे, भाज्या खाणे, कार्बोहायड्रेट्स, मिठाई, प्रक्रिया केलेले पदार्थ कमी खाणे, यामुळे आपण कोलेस्टेरॉल कमी करू शकतो. तर अंड्यांचं काय आहे की अंडे तुम्ही खाऊ शकता, पण एक अंड पूर्ण खाऊ शकता तुम्ही दररोज. त्यापुढील अंडे जर खायचे असतील तुम्हाला तर आतमधील जो पिवळा बलक आहे तो खाऊ नये. बाहेरील जे व्हाईट आहे, पांढऱ्या रंगाचा जो पार्ट आहे तो खाऊ शकतो, ज्यामध्ये प्रथिने खूप जास्त असतात. तर अंडे तुम्ही खाऊ शकता, पण एक अंड कम्प्लीट खायचं, त्यापेक्षा जास्त नाही खायचं. तर काही विशिष्ट पदार्थ आहे का ज्यामुळे तुमचं कोलेस्टेरॉल कमी होऊ शकतं, तर हो, कदाचित असे पदार्थ आहेत, पण त्यांचा बेनिफिट दिसून आलेला आहे. असे की ओमेगा 3 फॅटी ऍसिड असणारे पदार्थ म्हणजे कोणते, तेलकट मासेला तेलकट याचा अर्थ असा नाही की फ्राईड मासे नाही, तळलेले मासे नाही, ते विशिष्ट प्रकारचे मासे असतात, जसे की साल्मन, हेरिंग, ट्यूना फिश जे असतात यांना तेलकट मासे असे म्हणतात. किंवा ऑलिव्ह ऑइल, कॅनोला ऑइल या प्रकारचे तेल तुम्ही वापरू शकता. किंवा हे जर बरेच जणांना असं असतं की ऑलिव्ह ऑइल किंवा कॅनोला ऑइल हे महाग वाटत जर असतील, तर सूर्यफूल, करडी तेल, सूर्यफूल, सोयाबीन तेल हे तेवढेच चांगले आहेत जेवढे हे ऑलिव्ह ऑइल किंवा कॅनोला ऑइल आहे. त्यामुळे यामधील कोणतेही तेल वापरू शकता. तर कोणते तेल आपण वापरायचे नाहीत, तर एक आहे नारळाचं खोबरेल तेल वापरायचं नाही आपण, किंवा मोहरीचं तेल आहे ते वापरायचं नाही, तूप जास्त वापरायचं नाही, किंवा शेंगदाणा तेल जे आहे हे वाले तेल, किंवा मार्गारीन, आपण पाम ऑइल जे म्हणतो यावाले तेल, किंवा डालडा, हे जे तेल आहेत ते घातक आहेत. किंवा साध्या भाषेमध्ये जे तेल, ज्या प्रकारचं ऑइल्स किंवा तेल थंडीमध्ये गोठतात अशा प्रकारचं तेल वापरू नका, कारण ते सॅच्युरेटेड फॅट असतात. आणि जे तेल थंडीमध्ये गोठत नाहीत ते अनसॅच्युरेटेड फॅट असतात, ते हृदयासाठी चांगले असतात, ते वापरावे. नंतर संशोधनामध्ये नट्स खाणे, नट्स म्हणजे सुकामेवा, अक्रोड, बदाम, पिस्ता या गोष्टी खाणे चांगले आहे हृदयविकार कमी करण्यासाठी. किंवा डायटरी फायबर असणारे पदार्थ खाणे चांगले आहे. तर हे खाल्ले तर आपलं कोलेस्टेरॉल कमी होऊ शकतं आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता आपण कमी करू शकतो. तर दुसरे पूरक आहार पण काही आहेत की आपण लाल तांदूळ जो असतो, रेड ईस्ट
राईस असं म्हणतो, किंवा ओमेगा 3 फॅटी ऍसिड सप्लिमेंट असतात, हे पण आपण यूज करू शकतो. पण त्यांचा फायदा म्हणजे कदाचित बेनिफिट असतील अशा प्रकारची ही गोष्टी आहेत. तर कोणत्या गोष्टी काम करत नाहीत. तुम्ही जर बरेच जण असे करतात की कॅल्शियम भरपूर खाणे, लसूण भरपूर खाणे, खोबरेल तेल जास्त, नारळाचं पाणी, हे अशा प्रकारच्या गोष्टी जास्त खाल्ल्याने त्याचा काही म्हणजे फायदा होईल असा पुरावा नाही आहे आतापर्यंत तरी. ते एका प्रमाणात जर खात असाल तर चांगली गोष्ट आहे, पण प्रमाणाबाहेर चांगलं नाही. तर कोणते गोष्ट टाळावेत की फॅट्स टाळावेत, साखर टाळावी, रेडमीट टाळावं, प्रोसेस फूड टाळावे, मैदा टाळावा. तर ह्या गोष्टी टाळल्याने आपण कोलेस्टेरॉल कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. सोडा, कोल्ड्रिंक अशा गोष्टी पण टाळाव्यात. फास्ट फूड, पिझ्झा, बर्गर या गोष्टी टाळू शकता. तर निरोगी आहाराचा भाग म्हणून मी दारू पिऊ शकतो का? तर अगोदर ते संशोधन आतापर्यंत आहे की तुम्ही जर दररोज एका प्रमाणात जर अल्कोहोल घेत असाल तर त्याचा हृदयासाठी फायदा असतो. पण ते दररोज घेत असाल तर महिलांनी एक ड्रिंक पेक्षा जास्त आणि प्रौढांनी 2 ड्रिंक पेक्षा जास्त घेऊ नये दररोज. नवीन संशोधनानुसार कोणत्याही प्रकारचं अल्कोहोल हे डेंजरस असतं असंही आता एक संशोधन आलेलं आहे समोर. त्यामुळे न घेणे कधीही चांगले, पण घेत असाल तर हे हृदयाच्या दृष्टीने जरी चांगलं असेल तरी बाकीचे जे आजार आहेत की काही कॅन्सर्स आहेत किंवा सिरोसिस ऑफ लिव्हर आहे, यामुळे तुमचा मृत्यू होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे न घेणे कधीही चांगले. तर लठ्ठपणा किंवा जास्त वजन काय असतं, तर तुमचा बॉडी मास इंडेक्स किंवा BMI हा जर 25 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्याला आपण लठ्ठपणा म्हणतो. तर त्यावर काय आपण उपाययोजना करू शकतो, कारण लठ्ठपणा आणि वजन जास्त असेल तर त्यामुळे हृदयविकार होणे, सांधेचे आजार होणे, हायपरटेन्शन होणे किंवा हायपर कोलेस्टेरॉलेमिया होणे, हे होण्याचे चान्सेस असतात. ओके. आता एक प्रश्न आलेला आहे की विच इज द बेस्ट कुकिंग, रिफाइंड ऑइल और फिल्टर ऑइल? म्हणजे फिल्टर 2 प्रकारचे ऑइल असतात. एक कोल्ड प्रेस्ड ऑइल जे आपण घाण्याचं तेल म्हणतो, आणि दुसरं आहे रिफाइंड ऑइल. तर याच्यामध्ये काय तुमचं काय ओपिनियन आहे की कुठलं वापरायला पाहिजे? म्हणजे घाण्याचं तेल, बरेच जण म्हणतात घाण्याचं तेल वापरा, काही जण म्हणतात रिफाइंड ऑइल वापरा, जे की ऍडव्हर्टाइजमेंट तर रिफाइंड ऑइल वापरा असं सांगतात, जे की बरीच हीट दिलेली असते आणि हीट देऊन ते म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंतचं ऑइल काढलेलं असतं. समजा आहे तर त्याला अगोदर कोल्ड प्रेस केलं जातं, आपण त्याला व्हर्जिन ऑइल म्हणतो, आणि त्यानंतर त्याला गरम करून त्याच्यात बरेच केमिकल आणि रिफाईन केलं जातं आणि त्याचं परत ऑइल एक्स्ट्रॅक्ट केलं जातं, जे की रिफाइंड ऑइल म्हणतो. तर ते एक ऑइल आहे. आणि दुसरं जे आहे ते आपल्या घाण्याचं तेल, म्हणजे लाकडाच्या घाण्यावर जास्त हीट जनरेट होता जसं ऍज इट इज ते ऑइल आपल्याला मिळतं, ते ऑइल. तर तुमचं म्हणजे त्याच्याबद्दल थोडक्यात आम्हाला मार्गदर्शन करा. तर ऑब्विसली जे प्रोसेस्ड आहे तर प्रोसेस्ड वाला ऑइल आहे तर डेंजरसच राहणार. पण असं कुठलंही संशोधन नाहीये की एकावर दुसऱ्याचा फायदा असं दिलेला नाही. त्यांचं जे संशोधन जे केलेलं आहे की त्यांचं फक्त म्हणणं आहे की तुम्ही सूर्यफूल, करडई, सोयाबीन, कॅनोला ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइल यामधील कोणतंही ऑइल वापरा. घाण्याचं तेल सर्वांना घेणं किंवा मिळणं हे पॉसिबल नसतं. ज्यांना मिळत असेल वेल अँड गुड, ज्यांना ते मिळत नसेल तर यापैकी कोणतंही जरी ऑइल वापरलं तरी ते हृदयासाठी चांगलंच असेल. जे ऑइल वापरायचे नाहीत आपल्याला ते मी सांगितलेलंच आहे की शेंगदाणा ऑइल, पाम ऑइल, खोबरेल तेल, मोहरीचं तेल, तूप किंवा डालडा, मार्गारीन जे म्हणतो आपण, या गोष्टी टाळाव्यात. तर लठ्ठपणा, कोणत्या प्रकारचा लठ्ठपणा डेंजरस असतो आपल्यासाठी हे चित्र आपल्याला दिसेल की सेंट्रल ओबेसिटी, अशा प्रकारचा जो लठ्ठपणा आहे, हा लठ्ठपणा याच्यामुळे मेटाबॉलिक सिंड्रोम होतो, तुमचा बीपी वाढतो, हायपर कोलेस्टेरॉलेमिया होतं, धमनी काठिण्य होतं,
तर या प्रकारचा जो लठ्ठपणा आहे हा डेंजरस आहे. जर तुमचं वजन जास्त असेल तर त्याला आपण लठ्ठपणा म्हणू शकत नाही, पण असं जो सेंट्रल ओबेसिटी आहे ही जास्त घातक आहे. तर डॉक्टर आंबेकर यावर काही बोलू इच्छित असतील तर. ओके, आता हा विषय जो आहे म्हणजे कुठलाही मॅक्सिमम आजार जे आपण म्हणतो तर ते लठ्ठपणा घेऊन येत आहेत. म्हणजे हृदयाचा आजार सुद्धा त्याला काही अपवाद नाहीये. तर ते आपण लाईफस्टाईल ओरिएंटेड डिसऑर्डर आहेत मॅक्सिमम 90%. काही जे आहेत ते जेनेटिक असतील किंवा काही आपल्या म्हणजे जंतूंनी झालेले सुद्धा आजार असू शकतात. तर 90% आजारांना कमी करण्यासाठी आपण वेट कमी करणं खूप गरजेचं आहे. आताच सांगितल्याप्रमाणे सेंट्रल ओबेसिटी म्हणजे जो काही आपण बेंबीच्या भागाला किंवा पोटाचा घेर आहे तर तो वाढलेला असतो, तो कमी करण्यासाठी म्हणजे प्रयत्न केले पाहिजेत. त्याच्यासाठी डाएट महत्वाचं आहे. मी नेहमी सांगत असतो की डाएटमध्ये तुम्ही तशा पद्धतीने डाएट प्लॅन घ्या आणि तो वजन कमी करण्यासाठी तुम्हाला स्टिकअप राहावं लागेल. म्हणजे डाएट प्लॅन म्हणजे फक्त प्लॅनच नाही, तर त्याच्यासोबत तुम्हाला मोटिवेशन पाहिजे. तुम्हाला तुमचा जो काही सोबत आहेत म्हणजे घरचे फॅमिली मेंबर्स तुमच्या सोबत पाहिजेत. त्याचबरोबर तुमचं स्वतःचं मोटिवेशन पाहिजे आणि त्यानंतर तुमची झोप पण व्यवस्थित पाहिजे, एक्सरसाइज पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुमचं वजन कमी होईल आणि वजन कमी झाल्यानंतर तुमच्या हार्टवर येणारा लोड आहे, एक्स्ट्रा लोड आहे, तर तो लोड कमी होईल. त्यामुळं हृदयाची गती जी आहे ती नॉर्मल होण्यास मदत होईल. म्हणजे असं सिंपल मेकॅनिझमनं तुमचा बऱ्याच आपल्या जो समस्या आहेत हार्ट्स रिलेटेड तर त्या समस्यांना आपण कमी करू शकतो. तर याबद्दल वजन कसं कमी करायचं याच्यासाठी मी नेहमी सेशन्स घेत असतो आणि मला वाटते की ऑडियन्स हे आता भरपूर जागरूक झालेले आहेत. तर त्याच्यावर पुन्हा एक वेळेस मी फक्त डाएट्स रिलेटेड एखादं सेशन घेतो आणि त्यानंतर आपण म्हणजे पुढचा जो मुद्दा आहे तो तुम्ही घ्यावा. वजन कमी करण्यासाठी काही वैद्यकीय उपचार आहेत का? याच्या मागची स्लाइड घ्या. तर डॉक्टर आंबेकर हे न्यूट्रिशनिस्ट आहेत. खूप चांगल्या आता मी इथे ज्या गोष्टी सांगणार आहे त्या फक्त मी सांगू शकतो तुम्हाला की चरबीयुक्त पदार्थ कमी खा किंवा तळलेले पदार्थ कमी खा, हे तेल कमी वापरा, ते तेल कमी वापरा. पण ऍक्च्युअल मध्ये ज्या वेळेला तुम्ही आहार बनवत असता तो आहार कसा बनवायचा, किती प्रमाणात घ्यायचा, प्रत्येक घटकाचं प्रमाण काय पाहिजे या गोष्टी आपण इथे कव्हर करत नाही. तर डॉक्टर आंबेकर हे एक निष्णात न्यूट्रिशनिस्ट आहेत. तर या गोष्टीवर ते तुम्हाला शास्त्रशुद्ध पद्धतीनं मार्गदर्शन करू शकतील. तर मी इथं सांगतो की यावर सर्वोत्तम मार्ग काय आहे की तुम्ही कॅलरीज कमी खाव्या लागतील आणि जास्त मेहनत करावी लागेल की जास्त व्यायाम करावा लागेल. तर तुमचं वजन कमी, फक्त कॅलरीज कमी खातो मी आणि त्यामुळे तरी वजन कमी होत नाही. वजन कमी करणं फक्त कॅलरीज कमी खाऊन पॉसिबल नाहीये, कारण कॅलरीज तर कमी खाव्याच लागतील. वरतून तुम्हाला योग्य प्रकारचा व्यायाम करावा लागेल आणि तो व्यायाम कोणत्या प्रकारचे व्यायाम करायचे, किती वेळ करायचे, कसे करायचे यावर डॉक्टर आंबेकर हे त्यातील निष्णात तज्ज्ञ आहेत, ते तुम्हाला नंतर मार्गदर्शन करतीलच. तर तुम्ही तुम्हाला लागणारा कोणता आहार आहे किंवा तो कसा बनवायचा आहे या गोष्टींवर ते तुम्हाला मार्गदर्शन नंतर करतील. तर सर्वात महत्वाचं आहे की तुम्ही कॅलरीज कंट्रोल करायला आणि व्यायाम करायला स्टार्ट करणे आणि छोटे छोटे गोल्स बनवणे आणि त्यावर कायम राहणे. म्हणजे एखादी गोष्ट ठरवणे आणि ती तडीस नेणे हे फार महत्वाचं आहे. नाहीतर बरेच जणांचं असं असतं की न्यू इयरच्या रेझोल्युशन प्रमाणे सुरुवात करतात आणि ते तडीस नेत नाहीत आणि त्याचे बेनिफिट दिसून येत नाहीत आणि नंतर ते वेळेनुसार खचून जातात आणि त्यांना वाटतं की नाही आपलं वजन कमी होऊ शकत नाही. पण जर तुम्ही ठरवलं आणि योग्य मार्गदर्शन जर घेतलं तर तुम्ही वजनच काहीही कमी करू शकता. ओके. तर वजन कमी करण्यासाठी काही वैद्यकीय उपचार आहेत का? तर वैद्यकीय उपचार आहेत, औषधं आहेत, शस्त्रक्रिया आहेत, पण हे प्रत्येक लोकांसाठी नाही आहे. तर जे मेन
जी गोष्ट आहे किंवा जे मुख्य जो उपाय आहे तो आहार आणि व्यायाम हाच आहे, त्याला पर्याय नाही. जर आहार आणि जर तुम्ही औषध आणि शस्त्रक्रिया जरी घेतलेली असेल तरी तुम्हाला आहार आणि व्यायाम करावाच लागतो, त्याशिवाय गत्यंतर नाही. तर मागची स्लाइड घ्या एक वेळेला. तर याच्यामध्ये ही औषध आणि शस्त्रक्रिया कोणत्या लोकांसाठी आहे की ज्या लोकांचा बीएमआय खूप जास्त आहे आणि त्या जास्त बीएमआय मुळे तुम्हाला त्रास होत आहेत, की सांधेदुखी होत आहे, मधुमेह झालेला आहे, हायपरटेन्शन झालेलं आहे, हायपर कोलेस्टेरॉलेमी आहे आणि उपचार करूनही या गोष्टी कमी होत नाहीत, की तुम्हाला या गोष्टींमुळे तुमचा अकाली होण्याची जर शक्यता आहे असं वाटत असेल तर औषध किंवा शस्त्रक्रिया दिली जाते. त्यामुळे जर तुमच्याकडे फक्त आणि फक्त डाएट आणि एक्सरसाइज हा एकमेव मार्ग आहे. नेक्स्ट, डाएटरी फायबर म्हणजे काय असतं की फळे, भाज्या, धान्य यामध्ये काही फायबर्स असतात, जे काही सोल्युबल किंवा विद्राव्य फायबर्स असतात, काही इनसोल्युबल असतात. तर हे जे विद्राव्य किंवा सोल्युबल फायबर्स आहेत, जे फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, मटर, बीन्स यामधून जे मिळतात ते आपल्याला म्हणजे आपल्या हृदयासाठी चांगले असतात, कारण यामुळे तुमच्या जी आतड्यांची जी हालचाल आहे ती मऊ होते आणि जे आपल्याला आवश्यक जे घटक आहेत त्याच्या पचनासाठी ते मदत करतात, म्हणून ते घेणे गरजेचं आहे. ऍक्च्युअल मध्ये डायटरी फायबर पासून आपल्याला कोणत्याही प्रकारचं पोषण वगैरे मिळत नाही, पण जे आपण घेतलेलं पोषण आहे ते कसं घेतलेलं जे अन्न आहे ते कसं पचवलं जातं आणि ते कसं ऍब्झॉर्ब करण्यास होतं, यासाठी डायटरी फायबर हे गरजेचे आहेत. म्हणून फळे, भाज्या हे घेणं आपल्याला आहारामध्ये गरजेचं आहे. नेक्स्ट तर व्यायाम, यावर डॉक्टर आंबेकर हे निष्णात तज्ञ आहेत, तुम्हाला चांगली गाईड ते करतील की कोणते व्यायाम करावेत, किती प्रमाणात करावेत, कसे करावेत, यावरती तुम्हाला मार्गदर्शन करतीलच. तर व्यायामाचे फायदे, व्यायामामध्ये आपण म्हणजे ज्यांना कार्डिओ किंवा कार्डियक डिसऑर्डर आहेत, म्हणजे नोन असतील किंवा माहीत नाहीत, आता बरेच ठिकाणी असं होतंय की जिम मध्ये मुलं किंवा बरेच जण ऍडमिशन करतायत उत्साहामध्ये, किंवा वेगवेगळ्या क्लब मध्ये आपण ऍडमिशन घेतो, म्हणजे सायकलिंग क्लब असेल, स्विमिंग क्लब असेल, आणि डायरेक्ट आपण एक्सरसाइजला चालू करतो, कारण चर्चा झालेली असते आपल्याला वजन कमी करायचंय किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आता ह्या आजार होत आहेत, म्हणजे आपल्याला ऍक्टिव्ह राहायचंय, म्हणजे 40-40 वर्ष आपण ऍक्टिव्ह नसतो आणि अचानक जिम जॉईन करतो आणि उत्साहामध्ये बाजूची लोक करतायत म्हणून आपण करतो, परंतु त्यामध्ये थोडेसे काही ठिकाणी इन्सिडन्सेस घडलेले आहेत. तर त्यासाठी मी तुम्हाला म्हणजे काही गोष्टी सजेस्ट करू इच्छितो की व्यायाम हा हळूहळू चालू करा, म्हणजे एकदम कुठलीही ऍक्टिव्हिटी फास्ट करू नका. रनिंग करत असताना सुद्धा तुमचं अगोदर शरीराचं तापमान वाढवलं पाहिजे, हळूहळू तुम्ही वॉर्मअप केलं पाहिजे आणि त्यानंतर हृदय सेट झाल्यानंतर तुम्ही कार्डियक ऍक्टिव्हिटी केली पाहिजे. म्हणजे तुमचा हार्ट रेट डबलच्या पेक्षा जास्त न जाऊ देणे पहिले 1 महिना तरी हा गरजेचा आहे. म्हणजे तुमचा जर 80 असेल हार्ट रेट नॉर्मल, म्हणजे आपण हे आता वॉच आलेले आहेत किंवा तुम्ही स्वतः काउंट करू शकता, पल्स, हार्ट रेट असे छोटे छोटे डिव्हाइसेस आलेले आहेत ह्या कोविडमध्ये, तर त्याच्यातून आपण हार्ट रेट मोजायचा. आपला रेस्टिंग हार्ट रेट म्हणजे तुम्ही अर्धा 1 तास झोपल्यानंतर किंवा आराम केल्यानंतर किती आहे, आणि तुम्ही वॉकिंग करताना, चालत असताना त्यावेळेस एक मोजून बघायचं की त्याच्या दुप्पट पेक्षा 10-15 जास्त जाणं ठीक आहे, परंतु खूप जास्त जात असेल तर तुमची रनिंग किंवा स्पीड ही कमी करावी. त्यानंतर हळूहळू हे वाढवावं, त्याला आपण कार्डिओ रन म्हणतो. तर कार्डिओ रन मध्ये जास्तीत जास्त वेळ राहावं. खूप एक्सेसिव्ह म्हणजे स्ट्रेंथ रनिंग किंवा जे अनारोबिक रन म्हणतो तर तो कमीत कमी राहावा, आणि तुम्ही एखाद्या गायडन्स खाली म्हणजे स्पेशल टेस्ट करूनच, माझं म्हणणं आहे की 40 नंतर तुम्ही ह्या हार्टच्या टेस्ट करूनच तुम्ही जिम केली पाहिजे, किंवा ग्राउंडवर आपण एकटं पळणं आहे, एकटं स्विमिंग करणं आहे, हे केलं पाहिजे, जेणेकरून आपले रूल आउट करून आपले जे काही पार्ट्स आहेत ते सगळे व्यवस्थित
रूल आउट करूनच एक्सरसाइज केली पाहिजे. आणि व्यायाम तर रोज केलाच पाहिजे, परंतु काळजी घेऊन म्हणजे प्री ज्या काही टेस्ट आहेत त्या करून करावा, एवढंच मी सांगेल. आणि योगा आहे, प्रत्येक व्यायामाला वेगळं महत्व आहे. योगासनसाठी, फ्लेक्सिबिलिटीसाठी तुम्ही श्वासावर नियंत्रण करणारे व्यायाम केल्यानंतर सुद्धा बऱ्याच अंशी तुम्हाला मदत मिळते. मेडिटेशन करणं गरजेचं आहे आणि कार्डिओ एक्सरसाइजेस सुद्धा गरजेचे आहेत यामध्ये. खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे डॉक्टर आंबेकर सरांनी. तर याचे फायदे काय आहेत व्यायामाचे? मागच्या स्लाइडवर. तर खूप सारे फायदे आहेत की वजन कंट्रोल, मधुमेह कंट्रोल, बीपी, तणाव, नैराश्य, हाडे मजबूत होणे किंवा हृदयविकारामुळे होणारी मृत्यूची जी शक्यता आहे ती कमी होती. तर तुम्ही जर व्यायाम करत असाल तर जवळपास तुमच्या ज्या व्याधी आहेत त्या जर ज्याच्यामुळे तुम्हाला हृदयविकार होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व जवळपास कंट्रोल केल्या जाऊ शकतात. तर हा जो व्यायाम आहे, आता डॉक्टर आंबेकरांनी खूप चांगलं सांगितलेलं आहे की व्यायाम सुरू करण्यापूर्वी तुम्ही एक्सपर्ट ओपिनियन घेणं गरजेचं आहे. की पियर प्रेशर, की आपल्या सोबतचा कोणीतरी करतो आहे आणि तो अगोदरपासून करत असतो आणि खूप हाय इंटेन्सिटी एक्सरसाइज करत असतो, तो त्याचे मसल्स वगैरे पाहून आपण लिव्हर होतो, पण त्याने अगोदर खूप मेहनत घेतलेली असते, खूप म्हणजे बेसिक पासून सुरुवात करून ते तिथपर्यंत पोहोचलेले असतात. पण आपण जो त्या स्टेजला आहे त्या स्टेज पासून पुढं जे एक्सरसाइज आहे ते करण्याचे, अनुकरण करण्याचे प्रयत्न करतो आणि ते धोकादायक आहे, ते करणं चांगले नाही. तर त्यामुळे अगोदर एक्सपर्ट ओपिनियन घ्यावं. आपले जे शरीराची ॲबिलिटी आहे त्यानुसार, किंवा तुम्हाला काही व्याधी आहेत की हार्ट डिसीज आहे, व्हॅल्युलर डिसीज आहे किंवा धमनीचा डिसीज आहे, हे रूल आउट करूनच नंतर व्यायामाला सुरुवात करावी आणि तो ग्रॅज्युअली कसा वाढवावा हे सरांनी तुम्हाला सांगितलेलं आहेच. आणि हा जो व्यायाम आहे तर नॉर्मल पब्लिक साठी वेगळा आहे आणि ज्या लोकांना हृदयविकार आहे त्या लोकांसाठी वेगळा आहे, ज्याला आपण कार्डियक रिहॅबिलिटेशन म्हणतो, की ज्या लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका आलेला आहे किंवा ज्यांचं हृदय कमजोर आहे त्यांनी अगोदर हृदयाची कॅपॅसिटी तपासून आणि तज्ञ माणसाच्या मार्गदर्शनाखालीच व्यायाम करणे गरजेचं आहे. नाहीतर हृदयावर ताण वाढून त्यांचा अकाली मृत्यू होण्याची शक्यता असते. तर नेक्स्ट, तर व्यायाम कसा करावा, की जसं सरांनी आता सांगितलं की अगोदर वॉर्मअप करावं लागतं, नंतर वर्कआउट आणि नंतर कूल डाऊन, की डायरेक्ट तुम्ही गेले आणि वर्कआउट सुरू करणं हे बरोबर नाही. अगोदरची स्लाइड घ्या, याच्या अगोदरची. तर 3 प्रकारचे व्यायाम असतात, सर तुम्हाला सांगतीलच नंतर डिटेलमध्ये, की एरोबिक असतं, एक रेजिस्टन्स किंवा प्रतिकार व्यायाम असतो आणि तिसरा असतो स्ट्रेचिंग. एरोबिक म्हणजे काय असतं, की हा एरोबिक व्यायाम जो आहे हृदयाच्या दृष्टिकोनातून सर्वात चांगला व्यायाम असतो, की फास्ट वॉकिंग, धावणे, नृत्य करणे, बाईक चालवणे, पोहणे, ही जी आहेत ती एरोबिक व्यायामाची, एरोबिक्स ज्याला म्हणतो आपण, ती प्रकार आहेत. आणि जो प्रतिकार व्यायाम आहे तो आपण डंबेल्स किंवा बँड्स वापरून जो करतो, किंवा जे मॉडरेट टू हेवी एक्सरसाइज ज्याला म्हणतो आपण, वजन उचलून वगैरे किंवा पुशअप्स वगैरे, किंवा घरातील उचलून जे वस्तू उचलून जो करतो तो प्रतिकार व्यायाम असतो. तो हा व्यायाम, जर तुम्ही या व्यायामासाठी फिट असाल, की तुमचे जर हृदयाची जर ॲबिलिटी जर तेवढी असेल तर त्यानुसारच तुम्ही प्रतिकार व्यायामाची जी तीव्रता आहे हे डिसाईड करावी. मॉडरेट पर्यंत ठीक आहे, पण जर हेवी एक्सरसाइज करत असाल तर तुम्हाला तुमच्या हृदयाची ॲबिलिटी जाणून घेणं गरजेचं आहे. आणि तिसरा प्रकारचा व्यायाम आहे स्ट्रेचिंग, ज्यामुळे तुमचे स्नायू आणि सांधे सहज हलण्यास मदत होते. तर तुमच्या व्यायाम कार्यक्रमामध्ये तिन्ही प्रकारचे व्यायाम असणे गरजेचे आहे. पण हा प्रतिकारक प्रकारचा व्यायाम जो आहे तो तुमच्या हार्टची ॲबिलिटी पाहूनच त्याची इंटेन्सिटी वाढवणं गरजेचं आहे. नेक्स्ट, तर
अगोदर व्यायाम करताना वॉर्मअप असावं 5 ते 10 मिनिटाचं. नंतर जे मेन व्यायाम आहेत त्याच्यामध्ये जे आता डिस्कस केलेले आहेत ते तिन्ही प्रकारचे व्यायाम असावेत आणि शेवटी स्ट्रेचिंग असावं. तर किती व्यायाम करावा की दिवसातून 30 मिनिटे व्यायाम करायला पाहिजे तुम्ही, कमीत कमी आठवड्यातून 5 दिवस. जर दररोज करू शकत असाल तर चांगलीच गोष्ट आहे, पण कमीत कमी 5 दिवस करणे गरजेचे आहे. तर 30 मिनिटं जर करू शकत नसाल एका वेळी तुम्ही तर 10-10 मिनिटे जरी केली दिवसातून 3-4 वेळी तरी त्याचा फायदा तेवढाच होतो. तर अगदी कमी वेळेसाठी व्यायाम करणे देखील तुमच्यासाठी चांगले आहे की तुम्ही म्हणत असाल की नाही 30 मिनिटं होत नाही तर मी आता करणार नाही, असं जरुरी नाहीये. तुम्ही कोणत्याही प्रकारची ऍक्टिव्हिटी करा, नुसतं चालणं फिरणं जरी केलं तरी त्याचा फायदा आहे. पण ऑप्टिमल बेनिफिट म्हणजे हृदयविकारासाठी ज्याचा प्रूव्हन बेनिफिट आहे तो व्यायाम म्हणजे मॉडरेट इंटेन्सिटी व्यायाम, मध्यम प्रकाराचा व्यायाम 30 मिनिटे करण्याचे गरजेचे आहे ऑप्टिमल बेनिफिटसाठी. तर बरेच वेळेला व्यायाम करताना तुम्हाला छातीमध्ये दुखत असेल, मळमळ होत असेल किंवा हृदयाची गती खूप जास्त वाढली किंवा इरेग्युलर होत आहे किंवा चक्कर येत असेल तर इमिडिएटली तुम्ही व्यायाम करणे थांबवा आणि इमिडिएटली तुम्ही डॉक्टरांना किंवा नर्सला कॉल करा आणि त्यांची हेल्प घ्या. कारण या गोष्टी होणे याचा अर्थ आहे की मगाशी तुम्हाला जे कारण सांगितले यामधील कोणतंही कारण असू शकतं आणि यामुळे कधी तुम्ही सडनली बेहोश होऊ शकता आणि तुमचा जीव जाण्याची शक्यता असते. तर यामधील कोणतीही गोष्ट तुम्हाला जाणवत असेल तर इमिडिएटली व्यायाम बंद करा आणि हेल्प घ्या. बरेच जणांचं असं म्हणणं असतं की नाही माझ्याकडे व्यायामासाठी वेळ नाही. तर जर तुम्ही प्रयत्न केला तर व्यायामासाठी वेळ तुम्हाला मिळू शकतो. जर खरोखरच वेळ नसेल तर तुम्ही या गोष्टी करू शकता की लिफ्ट वापरा, गाडी दूर पार्किंग मध्ये ठेवा जेणेकरून तुम्ही चालत जाऊन तिथं जाऊ शकता किंवा कामाला जात असेल तर दूरचा रस्ता निवडा जर काम इमर्जन्सी नसेल तर, किंवा तुम्ही संगणकावर वगैरे किंवा काम करत असाल तर थोडा वेळ मध्ये उठून फिरण्याचा प्रयत्न करा. कारण तुमची मोबिलिटी, तुमचं चालणं जर करत असाल तर त्याचा डेफिनेटली फायदा आहे काहीही न करण्यापेक्षा. तर व्यायाम करत असताना बऱ्याच वेळेला आपण व्यायाम करतो तर डिहायड्रेट न होणे हे महत्वाचं आहे की भरपूर द्रव पदार्थ घ्या. त्यामध्ये बरेच जणांचं असं असतं की मग द्रव पदार्थ घेतो तर मी कॉफी किंवा कोल्ड ड्रिंक्स वगैरे घेतो त्यावेळेला. तर कॅफेन किंवा साखर नसलेले पदार्थ टाळावे. कॅफेन मुळे हृदयाची गती वाढू शकते आणि तुमच्या हृदयाची गती वाढल्यामुळे सडनली तुम्हाला व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया, व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन, ॲट्रियल टॅकिकार्डिया किंवा ॲट्रियल फिब्रिलेशन होऊ शकतं. साखर जास्त घेतल्यामुळे तुम्हाला जे व्यायामापासून होणारे जे फायदे आहेत ते कमी होऊ शकतात. खूप गरम किंवा खूप थंड असणे टाळा व्यायाम करताना. पायाला आधार देणारे शूज किंवा सॉक्स वापरा. आणि जर तुम्ही बाहेर रस्त्यावर व्यायाम करत असाल तर तुमच्या आजूबाजूच्या स्थितीचे भान असू द्या. बऱ्याच वेळेला आपण रस्त्यावर व्यायाम करत असतो, भरधाव येणारे जे वाहन आहे ते तुम्हाला धडक देऊन तुमच्या जीवाला नुकसान करू शकतं. त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी व्यायाम करत आहात त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीचंही भान असणे जरुरी आहे. उच्च रक्तदाबाविषयी आपण मागच्या व्याख्यानामध्ये जाणून घेतलेलंच आहे की उच्च रक्तदाब कशामुळे होतो, त्याचे गंभीर परिणाम काय असू शकतात आणि ते कसं कंट्रोल करायचं आणि इव्हन टेन्शन यावर ही कसं कंट्रोल करायचं आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलंच आहे की योगासनं किंवा मेडिटेशन. तर डॉक्टर आंबेकर हे फार निष्णात तज्ज्ञ आहेत मेडिटेशन किंवा बॉडी म्हणजे शरीर आणि मन याचे समन्वय साधणे फार गरजेचं आहे. तर जे जग आहे आजकाल ट्रीटमेंट पेक्षा प्रिव्हेन्शन कडे जास्त जात आहे की आजार होऊच जर दिला नाही तर, जर समस्या उद्भवूच दिली नाही तर
त्यापासून होणाऱ्या जे समस्या आहेत किंवा त्यापासून होणारे जे फायनान्शियल किंवा फिजिकल जे बर्डन आहे समाजावर, ते कमी केलं जाऊ शकतं. तर डॉक्टर आंबेडकर यामध्ये बॉडी माइंड असो किंवा एक्सरसाइज असो किंवा डाएट असो, यावर फार निष्णात तज्ज्ञ आहेत. त्यांनी त्यावर सखोल त्यांचं ज्ञान आहे. त्यावर तुम्हाला ते मार्गदर्शन करू शकतील. तर डॉक्टर आंबेडकर. थँक्यू सर. म्हणजे खूप छान तुम्ही म्हणजे आम्हाला जो हार्ट अटॅक हा शब्द इतके दिवस खूप म्हणजे एक भीतीदायक शब्द झाला होता मीडियामध्ये, हा याचा जास्त म्हणजे सोशल स्टिग्मा आहे आणि आपल्याला काय करावं हे कळत नाही. तर तुम्ही जसं म्हणजे इतकं समजून सांगितलं आहे की आम्हाला म्हणजे डॉक्टरांप्रमाणेच माहीत झालेली आहे. म्हणजे डॉक्टरांना जितकी म्हणजे कमीत कमी डॉक्टरांपर्यंत कसं पोहोचायचं आणि काय लक्षणे आहे, डिफरन्शियल डायग्नोसिस कसं करायचं, हे जर प्रत्येक घर जर असं अवेअर झालं हार्ट बद्दल, व्यायामाबद्दल, डाएट बद्दल, तर प्रत्येक घरामध्ये पहिलं तर आपल्यामध्ये एक हिलर असतो, म्हणजे स्वतः मधला एक डॉक्टर असतो. जसं आपण कट झालं कुठं तर प्रत्येक गोष्टीला डॉक्टरकडे जात नाहीत, स्वतःच बॉडी आपली हील करते. काही वेळेस मेंटल स्ट्रेस येतो, प्रत्येक वेळेस आपण सायकॅट्रिस्टकडे जात नाहीत, स्वतः आपण ताणतो, स्ट्रेस मॅनेज करतो. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्यामधला हीलर किंवा डॉक्टर हा सुद्धा जागृत करणं गरजेचं आहे. स्वतःचं बोलणं किंवा म्हणणं कॉल सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर आपल्याकडं शक्य होत नसेल आपण करणं, तर आपल्याला दुसऱ्यांची हेल्प केव्हा घ्यावी हे सुद्धा समजणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. काही लोकांना खूप उशिरा समजतं, ते डॉक्टरकडे जाण्यात उशीर करतात आणि काही लोक हे खूप लवकर गडबड करतात. प्रत्येक वेळेस मला छातीत दुखलं म्हणजे तो अटॅक आहे काय समजून तुम्ही डॉक्टरांकडे तपासण्या करतात. तर अशा वेळेस पॅनिकनेस जास्त असते. तर हे सगळं टाळण्यासाठी मध्यमम उत्तमम, अति कुठलीच गोष्ट करू नये. अति व्यायाम पण चांगला नाही आणि अति स्थूलता पण चांगली नाही. जेवढं मध्य राहता येईल, जेवढं समत्वाकडे जाता येईल तेवढं आपण जाणं गरजेचं आहे. अति ताण घेणं गरजेचं नाही किंवा अति सुस्त राहणं, म्हणजे ताण नाही म्हणजे आपण इतर प्राण्यांना जसं बघतो की त्यांना कुठलाच ताण पण येत नाही, एवढा ताण येत नाही की त्यांना फक्त खायला दिलं तरी करतात. थोडासा स्ट्रेस, पॉझिटिव्ह स्ट्रेस असला पाहिजे आणि जो संतुलित आपण म्हणतो आहार असला पाहिजे, संतुलित विचार असले पाहिजेत त्यानुसार, आणि थोडं आपण हसलं पाहिजे. आपल्या मनाला चांगल्या वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा करता आल्या पाहिजेत. त्यासाठी चांगले रिलेशन्स, हेल्दी रिलेशन्स मेंटेन केले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला हृदय हे मनाचं स्थान आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. जेवढं तुम्ही हृदयाला हृदय किंवा आरामदायी गोष्टी कराल, म्हणजे आरामदायी गोष्टी म्हणजे कुठल्या पॉझिटिव्ह गोष्टी कराल, तेवढं तुमचं हृदय हे निश्चित प्रोटेक्टिव्ह राहील, चांगलं राहील, हेल्दी राहील. हा संदेश डॉक्टर मुंडे सरांनी आपल्याला दिलेला आहे. मला एक सांगायचं आहे डॉक्टर आंबेडकर, फार तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. तर सध्या जे कार्डिओलॉजी, हृदयरोग जी ही ब्रँच जी आहे, तर ही डिसीज ट्रीट करण्यापेक्षा तो डिसीज प्रिव्हेंट करणे या दिशेने मार्गस्थ करत आहे. की तुम्ही डिसीज होऊच नाही म्हणून प्रयत्न करणे फार गरजेचं आहे. एकंदरीत पाहता की हे आपण स्वतःचं नुकसान करून घेतल्यासारखंच आहे, मी डॉक्टर असूनही. पण मला फार आनंद होईल की लोकांनी जर हा संदेश अंगीकृत केला आणि त्यांनी डाएट, एक्सरसाइज, बॉडी आणि माइंड याचं जे समन्वय आहे याचं जर अनुकरण केलं आणि त्यांचं रोगापासून जर मुक्तता झाली किंवा त्यांना रोग झाला नाही आणि आपण या समाजाला कुठेतरी कामी आलो, असं मला वाटेल. की या भावनेने जी आपण ही व्याख्यानमाला सुरू केलेली आहे की आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि आपण त्यांना त्यांच्या जे सफरिंग्स आहेत जर थोड्याही प्रमाणात जर कमी करू शकलो तरी आपली ही व्याख्यानमाला सफल झाली असं समजू. ओके, थँक्यू सर. आता कोणाला बोलायचं असेल, काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर तुम्ही बोला. डॉक्टर सीतम सर, यादव सर. हॅलो. हा हॅलो. हा, बोला मॅडम.
मी चैताली डोंगरे बोलते लातूरवरून. माझ्या मिस्टरांना मायक्रो कार्डियल ब्रिज आहे, तर मग कशी काळजी घेतली जाईल? मी 2 वेळेस टाकलं होतं पण हो रिप्लाय. हो हा मॅडम. तर मायोकार्डियल ब्रिज ही बनावटी खराबी असते मॅडम. हृदयाच्या मांसपेशीच्या मधून ब्लड वेसल ही जात असते. तर ज्या वेळेला हृदयाची मांसपेशी आकुंचन पावते त्यावेळेला ती ब्लड वेसल आहे ती आकुंचन पावत असते आणि ब्लड सप्लाय पुढे कमी होऊ शकतो. युजली मायोकार्डियल ब्रिज मुळे काही त्रास होत नाही. जर तुम्हाला त्रास जाणवत असेल तर काही औषधोपचार जसे की बीटा ब्लॉकर घेतल्यामुळे किंवा कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स घेतल्यामुळे हे जे पेन आहे किंवा जे वेदना आहे त्या कमी केल्या जाऊ शकतात. युजली मायोकार्डियल ब्रिजमुळे मायोकार्डियल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस फारच कमी असतात. त्यामुळे त्याचं टेन्शन घेण्याची एवढी आवश्यकता नाही आहे. त्यांना सध्या काही त्रास तर होत नाही ना? नाही, त्यांना काही त्रास होत नाहीये. मायनर प्लेग पण सांगितलंय त्यांच्या रिपोर्ट मध्ये. म्हणजे आता सध्या टॅबलेट सुरू आहेत. तर मायनर प्लॅक्स हे आता कसं असतं की वयाच्या 35-40 वयाच्या नंतर प्रत्येकाला प्लाक्स तयार व्हायला सुरू होतात. सर, माझ्या हसबंडचं एज फक्त 32च आहे. हो, म्हणजे ते काही सिगरेट काही व्यसन नाहीये त्यांना, पण तरी पण त्यांना त्रास झाला हार्ट अटॅकचा. तर तुम्हाला आपण डिस्कस केल्याप्रमाणे की जरुरी नाही की प्रत्येक वेळेला रिस्क फॅक्टर मॉडिफायबलच असेल. कधी कधी नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स असतात, त्यामुळेही अशा प्रकारचे त्रास होऊ शकतो. त्यामुळे छोटे प्लाक्स असणं हे काही मोठी गोष्ट नाही आहे. माझी अँजिओग्राफी केली तरी मला 1-2 छोटे प्लाक्स निघू शकतात. त्यामुळे आपण घाबरून जाऊ नये. जर त्यांना त्रास होत असेल तर आपण वारंवार त्यांचं हेल्थ चेकअप करत राहावे. जसं की समजा वर्षा 2 वर्षाला एखाद्या वेळेस तुम्ही ट्रेडमिल टेस्ट किंवा स्ट्रेस टेस्ट करून पाहू शकता, किंवा त्यांना त्रास जाणवत असेल तर ECG करून घेणे किंवा स्ट्रेस टेस्ट करून घेणे हे गरजेचं आहे. त्यांच्या सगळ्या टेस्ट झाल्यात सर? ओके. येस मॅडम. हो, त्यांच्या सगळ्या टेस्ट झाल्यात. ओके. पण आता सध्या तुम्हाला म्हणजे अपॉइंटमेंट घ्यायची आम्हाला. आम्ही मे नाही जून मध्ये येऊ ऑफलाईनच. ते ऑनलाईन नको म्हणाले. हो चालेल मॅडम, कधी तुम्ही या. जे हॉस्पिटलमध्ये मी अवेलेबल आहे. त्यांचा ECG 2D इको आणि गरज पडली तर स्ट्रेस टेस्ट करू आणि त्यानुसार मग पुढे डिसाइड करू. याबद्दल एक इन्फॉर्मेशन मी देऊ इच्छितो की डॉक्टर आनंद हे जे हॉस्पिटलला अवेलेबल असतात. आपल्या इकडचे किंवा जे ऑनलाईन पेशंट आहेत, तुम्ही केव्हाही तुम्ही तिथं जाऊन ज्या म्हणजे पूर्ण ट्रीटमेंट्स म्हणजे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी सहित, बायपास सहित तिथं सुविधा उपलब्ध आहेत आणि ह्या फ्री ऑफ कॉस्ट आहेत. डॉक्टर तिथं तुम्हाला सगळ्या पद्धतीची मदत करतील आणि तुम्ही तिथे गेल्यानंतर लक्षात येईल की किती म्हणजे कोऑपरेटिव्ह ते डिपार्टमेंट आहे आणि ज्यांना तिथं म्हणजे इथला जो खर्च आहे म्हणजे इथेही जायला हरकत नाही तुम्ही जास्त इमर्जन्सी असल्यानंतर इथल्या हॉस्पिटलमध्ये. परंतु जर खर्चाचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला तिथं फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट, व्यवस्थित ट्रीटमेंट मिळेल. ठीक आहे, थँक्यू सर. आम्ही नक्की येऊ म्हणजे जून मध्ये. ओके. बाकी काही क्वेश्चन्स नाहीत म्हणजे सगळे म्हणजे जवळपास 2 तास. गुड आफ्टरनून सर. हा गुड आफ्टरनून. हा बोला मॅडम. बोला. हॅलो. बोला मॅडम, बोला. हा, बहुतेक त्यांचा आवाज कट झालाय. तर कोणालाही जरी हृदय रोगासंबंधी काहीही अडचण असेल तर ते कधीही येऊन मला जे हॉस्पिटल मुंबई येथे कधीही येऊन मला भेटू शकतात. आपण त्यांच्यासाठी होईल तेवढं जेवढी मदत होईल तेवढी करण्याचा प्रयत्न करू. तुमच्याकडे जर राशन कार्ड असेल महाराष्ट्राचं तर 1.5 लाखापर्यंतचा खर्च हा गव्हर्नमेंट कडून फ्री मध्ये केला जातो. त्यामुळे जवळपास 99% लोकांना कोणत्याही प्रकारचा खर्च लागत नाही. गुड आफ्टरनून सर. नमस्कार सर. नमस्ते सर, बोला. मी संतोष मुसळे लातूर मध्ये राहतो. हा बोला. माझ्या उजव्या साईडला छातीमध्ये दुखतं फार, थोडं वजन वगैरे उचललं की.
अच्छा. ते अधून मधून दुखतं सारखं. ओके. बसल्यावर असं आराम करतानाही दुखतं की चालल्या फिरल्यावर दुखतं? चालल्या फिरल्यावर समजा काम केल्यावर. जास्त दुखतं? हा. अच्छा. काही मार लागला होता का? मार नाही सर लागला. वजन वगैरे उचललं का त्यामुळे होतं ते. कशाचा प्रॉब्लेम आहे मी दाखवलं पण नाही आणखी. दम लागतो का? हा दम लागतो. अगोदर लागत होता की आता दुखतंय त्यावेळेस पासून लागतोय? म्हणजे एक वर्षापासून होत. हे दुखणं आणि दम लागणं सोबतच सुरू झालं की दम अगोदर पासूनच आहे? दम अगोदरच लागतो सर, ते काम बंद झाल्यामुळे. तरी पण तुम्ही एकदा ईसीजी करून बघा की रूल आउट करण्यासाठी. ईसीजी जर नॉर्मल असेल तर एक ट्रेडमिल 2D इको आणि ट्रेडमिल टेस्ट करून घेतलेलं चांगलं राहील. समजा जर ट्रेडमिल टेस्ट ईसीजी काढली होती. हा बोला. आपले डॉक्टर कडे ईसीजी काढली होती. राम मुंडे सर कडे ईसीजी काढली होती सर. हा बोला. त्यांनी त्यामुळे नॉर्मल आहे. नॉर्मल आहे म्हटले. मग एकदा तुम्ही 2D इको आणि स्ट्रेस टेस्ट करून घ्या. ट्रेडमिल टेस्ट ज्याला म्हणतो आपण, ती वाली टेस्ट करून बघू आपण. जर तुम्हाला तिथं करून घेणं असेल, शक्य असेल तिथं करा किंवा इथं या, मी इथं करून घेईन. ओके. थँक्यू. एक वेळेस इथं परत दाखवा मुंडे सरांना. तेही चांगले डॉक्टर आहेत. आणि त्यानंतर जर मला जिथं फिजिबल असेल तिथं करू शकता. इथं आले तर मी इथं आहेच एनी टाइम. ठीक आहे. चालेल. सर्वांनी खूप म्हणजे शेवटपर्यंत कनेक्ट राहिलात. मॅडमला काही. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. मी कल्पना मुरकुटे बोलते, लातूरवरून. हा बोला मॅडम. हॅलो. हा बोला. तर माझ्या मिस्टरांचा हॅलो. हा बोला मॅडम. माझ्या मिस्टरांचं कोलेस्ट्रॉल प्रमाण वाढलं होतं, तर ते मेंटेन ठेवण्यासाठी आहार कोणता घ्यावा? डाएट किती झालं होतं कोलेस्ट्रॉल? कोलेस्ट्रॉलचं प्रमाण किती होतं मॅडम? ठीक आहे. बहुतेक त्यांचं नेटवर्क नाहीये. तर तुम्ही मला संपर्क करा. मी डॉक्टरांशी म्हणजे तुमची म्हणजे ऑनलाईन आपण हे करू, कारण तुमचं नेटवर्क नाहीये. हॅलो. येस, व्हेरी गुड आफ्टरनून सर. हा गुड हा आफ्टरनून. बोला मॅडम. मी दर्शना चव्हाण ठाण्याहून बोलते. मला एक असं क्वेरीज आहे की जी ॲक्युप्रेशर थेरपी जी असते ते आपल्या रेड्यूस करायला मदत होते का? आपले हार्ट किंवा ब्रेन मध्ये जे ब्लॉकेजेस असतात ते रेड्यूस करायला मदत होते का? तर ॲक्युपंक्चर असं आपण जे पाहिलेलं आता जे व्याख्यान झालं त्याच्यामध्ये जो बेनिफिट दाखवला आहे, तर योगा किंवा माइंडफुल मेडिटेशन किंवा ताईची ज्या चायनीज पद्धती आहेत, या पद्धतीचा बेनिफिट आतापर्यंतच्या संशोधनामध्ये आहे. पण ॲक्युप्रेशर किंवा ज्या इलेक्ट्रोपॅथी वगैरे ज्या आहेत यांचा जो कन्फर्म बेनिफिट असा कुठेही उल्लेख नाही. पण त्यापासून काही नुकसान नसल्यामुळे तुम्ही जर करत असाल तर तुम्ही ते कंटिन्यू करू शकता. ओके सर, थँक्यू. कारण ॲक्युप्रेशर बद्दल ही खूप ट्रॅडिशनल मेथड आहे, चायनीज मेथड आहे आणि ती एका वेगळ्या थेरपीवर काम करते. त्यामुळे तुम्ही त्या तज्ञांचं जर मत घेतलं, कारण त्या थेरपी अलाइड थेरपीज आहेत, यांचं नुकसान नाहीये. तुम्ही त्याला फक्त हे मॉडर्नच्या ज्या काही ट्रीटमेंट आहेत त्या कुठं थांबवून बाकी ट्रीटमेंट आयुर्वेदिक आहेत, ॲलोपॅथी आहेत, ॲक्युप्रेशर आहेत, मॅग्नेटोथेरपी आहे किंवा फिजिओथेरपीज आहेत, ह्या सगळ्या थेरपीज ह्या इंटिग्रेटेड थेरपी आपण करून ट्रीटमेंट करावी, कारण त्यांचा सम बेनिफिट होतो. तुम्हाला एक सिनर्जेटिक ऍक्शन म्हणून गोळ्यांचा औषधांचा उपयोग चांगला होतो. त्यामुळे त्या थेरपी, परंतु त्याच्यावर 100% म्हणजे डिपेंड न राहता, म्हणजे कुठलाही मेडिसिन बंद न करता आपण ह्या बाकीच्या थेरपीज कराव्यात, असं माझं पण मत राहील. तर डॉक्टर आंबेकरांनी फार महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे. तर बोलण्याचं राहून गेलेलं. तर तुम्ही हे जे अलाइड किंवा सोबतच्या ज्या पद्धती आहेत की योगा असो, ॲक्युप्रेशर असो
किंवा हे टाईची असो, मेडिटेशन असो, हे तुम्ही करत आहात याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही मेडिकल ट्रीटमेंट थांबवाल. ते कंटिन्यू करणं गरजेचं आहे, कारण या पद्धती ज्या आहेत या पद्धतींना इफेक्ट येण्यासाठी वर्षानुवर्ष लागतात आणि तेवढा वेळ आपल्याकडे नसतो. आणि किंबहुना त्या अगोदर जर तुम्हाला हार्ट अटॅक आला तर तुमचा त्या अगोदरच मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही जो उपचार पद्धती घेत आहात त्या औषधोपचार चालू ठेवून ह्या ऍडिशनल पद्धती जर करत असाल तर तुम्हाला जो होणारा बेनिफिट आहे तो खूप जास्त असतो, किंवा तुमची जी जीवन पद्धती आहे त्यामध्ये तुम्हाला फार त्याचा फायदा होऊ शकतो. ओके, तर मला वाटतं सगळ्यांचं हा थँक्यू, म्हणजे सगळ्यांच्या प्रश्नांचं उत्तर मिळाली. सर माझी एक शंका आहे सर. ओके, बोला सर. कमी आहे हा सर. सर कमी रिस्क मध्ये असतात काही जणांना हार्ट डिसीज, पण ते डॉक्टर शक्यतो सांगतात की तुम्हाला आता काही धोका नाहीये, पण ते कमी रिस्क मध्ये असतात. मग तशा लोकांसाठी काही प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट किंवा काही तसे काही मेजर्स आहेत का की जे ऍक्च्युली त्याचा रिस्क फ्युचर मधला कमी करताल, हाय रिस्कचा कमी होईल? तर हे पूर्ण व्याख्यान जे आहे सर, हे पूर्ण व्याख्यानच आपल्याला आत्मसात करावं लागेल की तुमचं डाएट, एक्सरसाइज, बॉडी अँड माइंड म्हणजे मन आणि शरीर यांचा समन्वय, या सर्व गोष्टी जर तुम्ही करत राहिले आणि समजा तुम्हाला हार्ट अटॅक आलेला जर असेल तर जर तुम्हाला ट्रीटमेंट ऑलरेडी चालू असेल तर ते ट्रीटमेंट चालू ठेवणं हा एकमेव उपाय आहे. जर तुम्हाला हार्ट अटॅक आलेला नाही पण तुम्ही रिस्क प्रोन आहात तर तुमच्यामध्ये जे रिस्क फॅक्टर्स आहेत, आपण जसे डिस्कस केले रिस्क फॅक्टर्स, डायबिटीस असो, हायपरटेन्शन असो, स्मोकिंग असो, व्यायामाचा अभाव असो, किंवा तुमचं असंतुलित डाएट असो, हायपर कोलेस्टेरॉलेमिया असो, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, किंवा स्थूलता आहे किंवा व्यायामाचा अभाव आहे, या सर्व गोष्टींवर तुम्हाला कार्य करणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीवर जर कार्य केलं तुम्ही तर डेफिनेटली तुम्ही रिस्क कमी करू शकता आणि तुम्हाला फ्युचरमध्ये किंवा भविष्यात जो संभाव्य धोका आहे मोठा हार्ट अटॅक येण्याचा त्यापासून तुम्हाला प्रिव्हेंट केलं जाऊ शकतं. ओके, थँक्यू डॉक्टर. तर सर्वांनी खूप म्हणजे चांगली प्रश्न विचारली आणि यातून चांगलं आउटपुट निघालं की आपण हार्टला प्रोटेक्ट करण्यासाठी आपलं लाईफस्टाईल चेंज करणं, सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं, डाएट, स्लीप ह्या व्यवस्थित मॅनेज करणं, स्ट्रेस मॅनेज करणं गरजेचं आहे. सर्वांच्या प्रतिक्रिया खूप छान आहेत आणि बऱ्याच ठिकाणाहून तुम्ही जोडला गेलात. 1.5 ते 2 तास झाला आपण हे सेशन चालू आहे आणि व्यवस्थित सगळ्यांनी ऐकलं आणि प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल सर्वांचं थँक्यू. आपण नेक्स्ट सेशन प्रत्येक दुसरा विषय किंवा तुम्हाला जर वाटत असेल कुठला विषय घेऊन यावा तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये किंवा चॅट बॉक्समध्ये टाका. आणि आणखीन डाएट, न्यूट्रिशन आणि हेल्थ बद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आमचं युट्यूब चॅनल आहे माइंड मेकओव्हर वेलनेस. त्याचबरोबर इन्स्टावर मी असतो डॉक्टर दत्ता या हँडलनी. फेसबुक आहे, फेसबुक लाईव्ह चालू आहे. तर तुम्ही कुठल्याही गोष्टीवर आपण कुठल्याही प्लॅटफॉर्मवर तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि तुमच्या प्रश्नांची उत्तर आम्ही देण्याचा प्रयत्न करू, शंका समाधान करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. इथं डॉक्टर आनंद यांनी बराच वेळ दिला त्यांच्या बिझी शेड्यूल मधून आणि आमच्या ऑडियन्सला तुम्ही गाईड केलं त्याबद्दल धन्यवाद. सर्वांचं धन्यवाद. वन्स अगेन साइन ऑफ होतोय. आम्ही परत पुढच्या सेशनसाठी रेडी राहा. थँक्यू. थँक्यू सर.